आपण भक्ती सदाचार क्लासचं आपलं चौथं मॉड्यूल अभ्यासतो आहोत, की ज्याच्यामध्ये आपण सगळ्या भागवताची स्तुती अभ्यासतो आहोत. तर त्यातली ब्रह्माजींची स्तुती आपण अभ्यासतो आहोत. त्यातले पहिले 6 श्लोक आपण अभ्यासलेत. 7 श्लोक नंबर पासून आपण आजपासून अभ्यास करणार आहोत. तर आपण या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या गुरूंच्या चरणी प्रणाम करूया. गुरु प्रणाम मंत्र म्हणूया. श्रील प्रभुपाद यांच्या चरणी प्रणाम करूया आणि त्यानंतर आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते भूपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्री श्री राधा गोविंद की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. श्री ग्रंथराज भागवतम की जय हो. आपण ब्रह्मजींची जी स्तुती आहे तर त्याचा 7वा श्लोक आपण अभ्यासणार आहोत. सर्वांचं आपल्या भक्ती सदाचार क्लासमध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आता आपण 7व्या श्लोकापासून अभ्यासाला सुरुवात करूया. हरे कृष्ण. कुमुद माताजी सादर प्रणाम. श्लोक वाचूया आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. बहुतेक माताजींना व्हॉइस क्लिअर नसावा. मी वाचते श्लोक. हा ठीक आहे. माताजी क्लिनिक मध्ये आहेत, व्यस्तता आहे माताजींची. मी श्लोक वाचेन. ठीक आहे. माझा आवाज पोचण्यासाठी मी थोडा व्हिडिओ ऑफ ठेवेल आणि वाचेन. श्लोक क्रमांक 7 आपण वाचतोय ब्रह्माजींच्या स्तुतीमधला. गुणात्मनस्ते अपि गुणान् विमातुं हितावतीर्णस्य कैशिरेस्य
कालेन यैर्वा विमितासु कल्पे भूपाशवखे मिहिकाद्युभासा. हरे कृष्ण. आपण या श्लोकाचा अर्थ समजून घेऊया. एक काळ असा येऊ शकेल की विद्वान दार्शनिक आणि वैज्ञानिक पृथ्वीवरील सर्व रजकणांची, हिमकणांची अथवा सूर्य, तारे तथा तत्सम तेजपुंज ग्रहांपासून उगम पावणाऱ्या प्रकाश कणांचीही गणना करू शकतील. मात्र यापैकी कोणता विद्वान पुरुष तुम्हा परम श्रेष्ठ भगवंतांच्या अनंत आध्यात्मिक गुणांची गणना करू शकेल? तुम्ही अखिल प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी पृथ्वी तलावर अवतरित झालेला आहात. आता हा जो भावार्थ आहे ह्या श्लोकाचा, तर तो आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मग इथे ब्रह्माजी काय म्हणतात की म्हणजे असा एक काळ येईल की जेव्हा हे जे विद्वान दार्शनिक, म्हणजे जे दार्शनिक ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान, ह्याचा ज्यांनी अभ्यास केलाय, असे जे लोक आहेत, किंवा वैज्ञानिक, म्हणजे आता वैज्ञानिक म्हणजे जे पृथ्वीवर वेगवेगळ्या पृथ्वी तलावर वेगवेगळ्या पद्धतीचे जे शोध लावतात किंवा संशोधन करतात, असे सगळे. मग त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी काय घडेल, तर पुढे सांगितलंय पहा की सगळे रजक कण, म्हणजे मातीचे कण, सगळे धुळीचे कण आपण म्हणतो. रज म्हणजे मृदा, माती. तर त्या सगळ्या म्हणजे त्या सगळ्या कणांची, किंवा हिमकण म्हणजे बर्फाचे कण, आता काही अंटार्क्टिका वगैरे खंड आहेत तिथं बर्फ आहे सगळं, तर हिमकण सगळे, किंवा सूर्य, तारे, तत्सम तेजपुंज जे ग्रह आहेत त्यांच्यापासून प्रकाश किरण येतात पहा. मग आता आपण पाहिलं असेल झरोका किंवा खिडकी असेल, तर तिथे काय होतं की त्या खिडकीतून प्रकाश किरण असे येत असतात पहा. तर ते जे प्रकाश किरण असे येत असतात, तर त्याच्यामध्ये छोटे छोटे प्रकाश कण दिसतात पहा आपल्याला. आपण सूर्य किरण जर पाहिला, त्याची तिरीप एखाद्या खिडकीतून झरोक्यातून येत असेल, तर त्यात आपण छोटे 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 कण पाहतो पहा. तर असे जे प्रकाश कण आहेत, तर ह्या सगळ्यांची गणना करता येईल, म्हणजे ते मोजता येईल. म्हणजे ते कसं असंख्य अगणित आहे, आणि असे मोजता येऊ शकतील असा एक काळ येईल असं ब्रह्माजी सांगतात. पण यापैकी कोणता विद्वान पुरुष तुम्हा परमश्रेष्ठ भगवान जे आहेत त्यांच्या अनंत आध्यात्मिक गुणांची गणना करू शकेल? म्हणजे काय की एक वेळ ही जी पृथ्वी तलावर जी सगळी रज प्रसरली आहे, तर ह्यातले रजक कण आहेत सगळे, कण कण मोजता येईल. हिम, जिथं जिथं बर्फ पसरलाय तिथले हिमकण, कण कण मोजता येईल आपल्याला, त्याची गणना करता येईल. किंवा सूर्य आणि तारे तत्सम जे आहेत त्यांचा जो प्रकाश आहे, तर त्या प्रकाश किरणांचा कण कण त्यात असणारा, तो देखील आपल्याला मोजता येईल, म्हणजे ती गणना करता येईल. पण ह्याच्याही पुढे जाऊन, म्हणजे असा कोणी विद्वान खचितच असेल, किंवा असा कोणी विद्वान असेल का की ज्याला परमश्रेष्ठ असे भगवान आहेत श्रीकृष्ण जे आहेत ते परमश्रेष्ठ असे आहेत, षडेश्वरीने युक्त, आणि मग त्यांच्यामध्ये म्हणजे जे गुण आहेत, तर ते इतके अनंत आध्यात्मिक गुण आहेत की त्याची गणना कोणाला करता येईल का? म्हणजेच काय की असे कोणी दार्शनिक, म्हणजे असे जे अत्यंत तत्ववादी किंवा प्रकांड म्हणजे पांडित्य असणारे असे जरी असतील, म्हणजे आध्यात्मिक अभ्यासक, आपण म्हणू उच्च कोटीचे आध्यात्मिक अभ्यासक असतील, किंवा असे वैज्ञानिक असतील की आताच्या काळामध्ये जे आहेत, पण ह्यापैकी कोणाला तरी भगवान यांच्या असंख्य, म्हणजे जे अनंत आहेत असे गुण आध्यात्मिक, तर त्यांची गणना करता येईल का? तर बिलकुल नाही. म्हणजे इतके गुण आहेत भगवान यांच्यामध्ये आध्यात्मिक, की असं भागवतामध्ये वर्णन येतं की कृष्ण पुस्तकात पण आहे पहा. तर जे अनंत शेष आहेत, तर ते अनंत शेष त्यांना अनंत मुख आहेत. म्हणजे असा जो अनंत शेष आहे, तर तो त्याच्या अनंत मुखांनी भगवान यांची स्तुती करतो, भगवान यांच्या गुणांची आणि भगवान यांची. आणि ती स्तुती म्हणजे असंख्य मुखांनी तो अजूनही करतोय, पण तरी देखील भगवान यांची स्तुती करायला तो कमी पडत नाही. म्हणजे काय की भगवान यांच्यामध्ये इतके असंख्य गुण आणि इतक्या असंख्य आध्यात्मिक गुणांचं भगवान भांडार आहेत, म्हणजे त्यांना अनंतच म्हणले, इन्फिनिट, की त्यांची स्तुती करून म्हणजे तो थकत नाही, म्हणजे अनंत शेष, की भगवान यांचे गुण म्हणजे अजून संपलेत वर्णन करून, म्हणजे अशा पद्धतीनं अनंत स्तरावर
कार्य चालू आहे, म्हणजे अखंड स्तुती करत हजारो लाखो मुख आहेत त्याची, म्हणजे अनंत शेषाची अनंत मुख आहेत आणि त्या सगळ्या मुखांनी तो स्तुती करतोय, पण तरी देखील भगवानांची स्तुती संपतच नाहीये. अशा पद्धतीनं त्याचं म्हणजे परिमाण आहे, म्हणजे इतके अनंत आध्यात्मिक गुण आहेत भगवंतांच्या मध्ये, भगवान श्रीकृष्णांच्या मध्ये, की त्यांची स्तुती करून त्याचे असंख्य मुख, अनंत मुख स्तुती करून देखील ते गुण अजूनही पूर्ण झालेले नाही आहेत किंवा संपलेले नाहीत, म्हणजे इतके अनंत आहेत, म्हणजे मोजण्याच्याही पलीकडे असे आहेत. म्हणजे पहा भगवान यांचं जे अनंत रूप आहे किंवा भगवान यांचं परम जे रूप आहे, स्वरूप आहे, किंवा भगवान कसे परम श्रेष्ठ आहेत ते ह्याच्यातून जे ब्रह्माजींची स्तुती आहे याच्यातून आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल. म्हणजे काय, की तुम्ही अखिल प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी पृथ्वी तलावर अवतरित झाला आहात. म्हणजे काय, भगवान काय करतात, तर जेव्हा जेव्हा अवतरित होतात या पृथ्वी तलावर, तेव्हा ते काय करतात, तर मनुष्यासारखं शरीर घेतात, पण भगवान कसे आहेत, पूर्णतः आध्यात्मिक आहेत, सच्चित आनंद, पूर्णतः आध्यात्मिक, संपूर्ण ज्ञानाने युक्त, संपूर्ण शाश्वत आणि संपूर्ण आनंदाचं ठिकाण, परमोच्च आनंदाचं ठिकाण असे भगवान आहेत. मग भगवान काय करतात, मनुष्याचं हे मुखवटा घेतात, शरीर घेतात, पण भगवान आध्यात्मिकच असतात. भगवान आपल्यासारखे त्यांना भगवान यांचा काही भौतिक देह नसतो, पण सामान्य लोक त्यांना पाहून उपहास करतात, त्यांना सामान्य व्यक्ती समजतात. अवतरित होणे म्हणजे काय, की भगवान स्वयं अवतरित होतात. अवतार म्हणजे काय, की अवतरण होतं भगवान यांचं गोलोक वृंदावनातून, पण कुठे होतं, या पृथ्वी तलावर. कशा स्वरूपात होतं, वेगवेगळ्या प्रकारे भगवानांनी अवतार घेतलेत, आपल्याला आता माहिती आहे, हो की नाही. मग मनुष्याच्या रूपात भगवानांनी अवतार घेतला, म्हणजे नंतर त्यावेळेला भगवान जे अशा पद्धतीने अवतरित होतात, तर त्यावेळेला ते कशासाठी अवतरित होतात, तर सगळ्या अखिल प्राणी मात्र, आपण सगळे आलो त्याच्यात, जीव जंतूपासून आपण सगळे प्राणी मात्र म्हणजे त्याच्यात सगळे आलो, यांच्या कल्याणासाठी भगवान अवतरित होतात. म्हणजे भगवान 3 उद्देशांसाठी अवतरित होतात, आपल्याला चौथ्या अध्यायात माहिती आहे, हो की नाही, 4.67 श्लोकातून, की भगवान काय करतात, तर आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी या पृथ्वी तलावर अवतरित होतात. मग त्यामध्ये उद्देश काय असतं, म्हणजे की सगळ्या प्राणीमात्रांचंच कल्याण ते करत असतात अशा माध्यमातून त्यांच्या अवताराच्या. मग ह्यासाठी भगवान जे आहेत ते अवतरित झालेले आहेत ह्या पृथ्वी तलावर, आणि हे सगळं ब्रह्मांसारखे त्यांचे जे भक्त आहेत तर ते जाणतात. आता ब्रह्माजींचं स्थान काय, आदिपुत्र, म्हणजे भगवान च्या नाभी कमलातून जे आहे ते ब्रह्माजी उत्पन्न झाले, म्हणजे भगवानांच्या हिरण्यगर्भ शक्तीतून ते उत्पन्न झाले. आणि भगवान कसे उत्पन्न, भगवानांच्या कुठून उत्पन्न झाले, तर नाभीतून ते उत्पन्न झाले, नाभीतून एक कमळ निर्माण झालं. आणि त्या कमळाच्या माध्यमातून ब्रह्माजी यांची निर्मिती आहे, म्हणून त्यांना आदिपुत्र असं म्हटलं जातं. म्हणजे ब्रह्माजी यांची माता पिता अशा पद्धतीने आणि यांच्याद्वारे गर्भधारणा अशी आपल्यासारख्या बद्ध जीवांची जशी निर्मिती आहे तशी नाहीये. तर कशी आहे, तर भगवान यांच्याकडून थेट निर्मिती आहे. आणि मग असे जे ब्रह्माजी आहेत ते पहिले म्हणजे सुपुत्र मानले जातं, म्हणून त्यांना आदिपुत्र ब्रह्माजी असं म्हटलं जातं. पण ते देखील आपल्यासारखे बद्ध जीवच आहेत. आपण जसे बद्ध आहोत तसेच, पण त्यांनी हजारो लाखो वर्ष तप केलेलं आहे, आणि त्यामुळे काय, त्यांना दीर्घ आयु आहे. आणि त्याचबरोबर भगवान यांचे ते शुद्ध भक्त आहेत. म्हणजे काय, की ती कॉन्शियसनेस लेवल आपण समजून घेऊया, म्हणजे कृष्ण भावना जी आहे ना, किंवा कृष्ण भावना भावित असण्याची जी म्हणजे जी क्षमता आहे, किंवा जी दक्षता आहे, किंवा जी कपॅसिटी आपण म्हणू, तर ती किती मोठी आहे पहा. म्हणजे हायर कॉन्शियसनेस ज्याला म्हणतो, म्हणजे ब्रह्माजी काय करतात, सगळ्या सृष्टीची निर्मिती करतात. म्हणजे अशा हायर कॉन्शियसनेस मध्ये असलेली व्यक्ती किती रिस्पॉन्सिबल, म्हणजे इंग्लिश शब्द मी इथे प्रयोग यासाठी केला की आपल्याला त्याचा अर्थ लक्षात यावा, म्हणजे किती जबाबदारीची भूमिका असेल पहा, अख्ख्या सृष्टीची निर्मिती करतात ते. आणि सगळ्या भगवानांच्या सगळ्या ज्या शक्ती आहेत
की त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या त्यांना भगवान जे आहे ते प्रदान करतात पहा. म्हणजे त्या स्तरावरचा कृष्ण भावना जी आहे किंवा ती कृष्ण चेतना ती किती म्हणजे प्रगल्भ असेल पहा. म्हणजे किती किती हायर कॉन्शियसनेस तो आहे पहा, समजून घ्यायचा आपण भाग हा करूया. आणि त्या हायर कॉन्शियसनेस मध्ये किंवा त्या अशा प्रगल्भ चेतनेमध्ये किंवा कृष्ण भावना भावित जी अवस्था आहे ना त्यांची, आणि त्या अवस्थेमध्ये त्या स्तरावर जाऊन ते सेवा देत आहेत. म्हणजे ते कोणी सामान्य नाही आहेत ब्रह्मा आपल्यासारखे. इतका ऍडव्हान्स्ड कॉन्शियसनेस लेवल आहे, इतकी म्हणजे प्रगल्भ अशी कृष्ण भावना आहे ती किंवा कृष्ण चेतना आहे. उच्च स्तर आहे तो कृष्ण चेतनेचा, ब्रह्माजींचा. आणि त्या स्तरावर ते हे सगळं वर्णन करतात. एक भगवान यांचे तुच्छ दास, भगवान यांचे सेवक, पुत्र त्यांचे ह्या नात्याने. म्हणजे आपण सुद्धा सगळेजण भगवानांचे सुपुत्र आहोत ब्रह्माजींसारखे. फक्त फरक आहे की ते त्यांच्या सेवेमध्ये अनेक युगांपासून काळापासून आहेत आणि त्यांच्याशी असलेला भगवान यांच्याशी असलेला त्यांचं नातं आहे ते समजून घेऊन त्यांची ते सेवा करत आहेत. पण अशा देखील हायर कॉन्शियसनेस मध्ये स्थित असलेल्या अशा उच्च स्तरावरील कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या ब्रह्माजींकडून एक चूक झाली किंवा एक अपराध झाला. तो काय झाला होता, तर ब्रह्मविमोहन लीला मी आपल्याला सांगितली होती गोष्ट, हो की नाही. तर काय केलं होतं त्यांनी की हेच कृष्ण आहेत का अशी भगवान यांच्यावर शंका घेतली. म्हणजे काय की भगवान जे आहेत ते गोकुळामध्ये ह्या सगळ्या गोप बालकांसोबत गायी चरायला ते वृंदावनातल्या वेगवेगळ्या वनांमध्ये घेऊन जात असतात. मग तिथे त्यांच्यासोबत शिदोरी वाटून खाणारे आणि गोपांसोबत गायी चरायला नेणारे हे हे परम पुरुषोत्तम भगवान नक्की हे आहेत का, अशी त्यांच्या मनात शंका आली. अशा सगळ्या गोष्टी करणारे हे भगवान आहेत, असं ते नक्की हेच आहेत का, अशा पद्धतीने त्यांनी परीक्षा घेतली. हम्म आणि त्यांनी काय केलं होतं, तर भगवान जे आहेत तर त्यांच्यासोबत जे गोपगण होते तर त्यांना देखील लपवलं आणि त्यांच्या गायी देखील लपवल्या होत्या. आणि मग एक वर्षभर त्या म्हणजे म्हणजे त्या सगळ्यांना म्हणजे त्या सगळ्यांना त्याने लपवून ठेवलं होतं. आणि त्यामुळे काय झालं की एक वर्षभर कृष्णांनी आपलाच विस्तार केला आणि गोपगण तयार केले आणि आपलाच विस्तार केला. आणखी गायी वासरं सगळी तयार केली आणि अशा पद्धतीने ब्रह्माजी एक वर्षाचा कालावधी निघून गेला. आणि पुन्हा येऊन त्यांनी पाहिलं, म्हणजे त्यांचा 1 मिनिटाचा कालावधी तो, तर तो पृथ्वी तलावरचं 1 वर्ष उलटून गेलेलं होतं. मग त्यांनी पाहिलं तर काय की पुन्हा गोप बालकांसोबत हे आनंद घेत आहेत जे भगवान आहेत ते. आणि गायी चरत आहेत, वासरं चरत आहेत. मग हे कसं काय, मग त्यांना लक्षात आलं आणि त्यांना आपली चूक समजली, आपला अपराध समजला. म्हणजे काय की भगवान हे कसे परमश्रेष्ठ आहेत आणि त्यांची तुलना कोणी करू शकत नाही. त्यांची परीक्षा घेणं, त्यांची चाचणी घेणं तर फार दूरची गोष्ट आहे. म्हणजे आपल्यासारखे तुच्छ जीव म्हणजे तर हे भगवान यांची परीक्षा तर घेऊच शकत नाहीत. म्हणजे त्यासाठी पात्र देखील नाहीत किंवा भगवानांची चाचपणी करू शकतच नाहीत. पण त्याचबरोबर भगवान जे आहेत त्यांचं इतकं परम श्रेष्ठत्व आहे की त्याची कल्पना देखील आपल्याला येऊ शकत नाही. आणि ब्रह्माजींना हे लक्षात आलं आणि ते शरण गेले आणि त्यांनी क्षमायाचना केली. आणि ती क्षमायाचना करताना त्यांनी कशा पद्धतीने भगवानांची स्तुती केली ती आपण अभ्यासतो आहोत. मग इथे ते काय म्हणतात की असे सगळे कण मोजता येतील एक वेळ एखाद्या विद्वानाला किंवा एखाद्या शास्त्रज्ञाला, पण भगवानांचे असंख्य गुण आध्यात्मिक हे कधीच मोजता येणार नाहीत. म्हणजे इतक्या गुणांचं आगार असलेले भगवान आहेत. म्हणजे भगवान कसे आहेत, परमश्रेष्ठ म्हणजे षडेश्वर्यांनी युक्त आहेत. मग जगातलं अप्रतिम सौंदर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ सौंदर्य जे आहे ते भगवान यांच्याकडे आहे. म्हणजे जगातलं सर्वश्रेष्ठ बल भगवान यांच्याकडे आहे पहा. कुठलाही म्हणजे शस्त्राचा वापर न करता केवळ हातांनी म्हणजे भगवानांनी अनेक राक्षसांचा वध केलाय पहा. पुतनासारख्या जी राक्षसी होती तिचा वध केला. अनेक अघासुर आहेत, बकासूर आहेत, नंतर तृणावर्त म्हणून होता. म्हणजे असे अनेक राक्षसांना त्यांनी काय केलेलं आहे, यमसदनाला पाठवलं, त्यांचा वध केला. मग असे जे राक्षस आहेत तर यांचा वध भगवान हे सर्वश्रेष्ठ बलशाली असल्यामुळे ते करू शकले, हो की नाही. मग तसं सर्वश्रेष्ठ ज्ञान भगवान यांच्याकडे आहे पहा. आणि त्यामुळे आपण हे सगळं ज्ञान भगवान यांच्याकडून वेद आले हे सगळं अभ्यासतो. तसं सर्वश्रेष्ठ सौंदर्य कोणाकडे, भगवान यांच्याकडे आहे. आणि त्यामुळे जगातली कुठलीही सुंदर गोष्ट किंवा एखाद्या
सुंदर माता जी आहेत, तर किंवा एखादी सुंदर अभिनेत्री पाहतो, तर ते कोणामुळे असतात, त्यांच्यामध्ये ते सौंदर्य किंवा ते सगळे गुण असतात, तर ते भगवानांच्या कृपेमुळे असतात. किंवा एखादा धनवान व्यक्ती आहे, तर जगातला सर्वश्रेष्ठ धनवान व्यक्ती आहे समजा, तर सर्वश्रेष्ठ असे धनवान कोण आहेत? भगवान आहेत. तर त्याच्याकडे हे सगळं धन कशामुळे असतं? त्याच्यावर भगवानांची कृपा असते म्हणून त्यांना मिळालेलं असतं. किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ जे ज्ञान असतं ते कोणामुळे असतं? बुद्धिमत्ता असते कोणामुळे असतं? तर ते भगवानांच्या कृपेमुळं. ते सर्वश्रेष्ठ वैराग्य, त्यागाची वृत्ती कोणामध्ये? भगवानांच्या मध्ये. त्यामुळे सगळ्या अखिल ब्रह्मांडाची निर्मिती करायला सगळं काही पुरवतात पहा. पण भगवान कसे आहेत? आत्मतृप्त आहेत, म्हणजे या सगळ्या गोष्टीत उदासीन राहतात पहा. ते आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये आपल्या लीला करण्यामध्ये रममाण असतात पहा. ते कुठल्याही भौतिक इच्छा कामना करत नाहीत पहा. 3 गुणांच्या आणि भौतिक सृष्टीच्या पलीकडे भगवान आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये, ज्याला गोलोक वृंदावन म्हणतात, तिथे भगवान वास करतात आणि आपल्या आध्यात्मिक लीला करण्यामध्ये रममाण असतात. तो आनंद घेत असतात. मग अशाच पद्धतीने भगवान जेव्हा पृथ्वी तलावर येतात, तेव्हा अशाच आनंद रसाचं ते जे आहे ते आस्वादन करायला येतात. मग ते जे गोकुळामध्ये त्यांनी श्रीकृष्ण म्हणून जेव्हा त्यांनी अवतार घेतलाय, तर त्यावेळेला ते अशा सुंदर लीला वृंदावनातल्या सगळ्या गोपगणांसोबत त्यांचं आस्वादन ते करतायत पहा, अशा सुंदर लीला घडवून. आणि त्या रसामध्ये आहेत, त्या आनंद रसामध्ये. आणि त्यावेळेला आपण चित्र असं पाहतो की ब्रह्माजी समोर उभे आहेत. त्यांना म्हणजे 3 मुख असलेले ब्रह्माजी आहेत, काही चतुर्मुख पण ब्रह्माजी असतात, तर ते असे उभे आहेत आणि ते काय करतायत? भगवानांची क्षमायाचना करतात आणि त्यांच्या समोर छोटेसे 5 वर्षाचे भगवान आहेत, उभे आहेत. आणि हा कोण व्यक्ती आहे? अशा पद्धतीनं भगवान तिथे उभे आहेत. म्हणजे हेच भगवानांच्या लीलांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे भगवान अशा पद्धतीनं सुंदर सुंदर लीला करतात, म्हणजे अशा पद्धतीने की ते उभे आहेत की मी यांना ओळखतच नाही. तर असं का आहे? तर त्या लीलेचा भाग आणि त्या रसाचं आस्वादन करतात भगवान. आणि त्यामुळं ते अशा पद्धतीने तिथे उभे आहेत. आपण चित्रात जर पाहिलं तर अशा भागवतामध्ये, भगवद्गीतेत किंवा कृष्ण पुस्तकामध्ये आपण चित्र पाहतो पहा. तर मग असे जे भगवान आहेत, तर हे कसं आहे? सर्वश्रेष्ठ त्यागाचं मूर्तिमंत प्रतीक आहेत. म्हणजे या सगळ्या लीला करतात, पण भगवान कुठल्याही लीला जे करतात, तर त्या ज्या लीला करतात त्यातून आनंदाचं आस्वादन करतात, प्रेमाचं आदान प्रदान करतात भगवान आणि भक्त यांच्यामध्ये. कुठल्याही भौतिक स्तरावरचा तो आनंद नसतो, किंवा कुठल्या भौतिक कामना, इच्छा किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये ते कधीच गुंतून पडत नाहीत पहा. कारण भगवान कसे आहेत? आत्मतृप्त आहेत, सच्चिदानंद आहेत, परमोच्च आनंदाचं ठिकाण असणारे आहेत. हा फरक आहे आपल्यामध्ये, आपल्या आणि भगवान यांच्यामध्ये. म्हणजे आपण काय करतो? इंद्रिय तृप्ती करत असतो. प्रत्येक वेळी आपली इच्छा पूर्ण, कामना पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करतो. पण भगवान यांची आपण कामना पूर्ण करण्यासाठी, म्हणजे भगवान यांना हे कसं संतुष्ट होतील, तर हे प्रयत्न आपले झाले पाहिजे. मग इथे काय सांगितलंय की इतके आध्यात्मिक गुण आहेत भगवान याच्यामध्ये, तर हे थोडस समजून घेऊया. भगवान यांना काय म्हणले? अखिल रसामृत सिंधू, म्हणजे 12 रस आहेत मूळतः भक्ती रसामृत सिंधू मध्ये. पण त्यापैकी 5 रस महत्वाचे, म्हणजे शांत रस आहे, दास्य रस आहे, सख्य रस आहे, त्यानंतर वात्सल्य रस आणि माधुर्य रस. या 5 रसांनी भगवान यांच्याशी भक्त जोडला जातो. आणि ह्या देखील रसांचं आपण आस्वादन करू शकलो तरी खूप म्हणजे असं मानलं जातं. हे प्रामुख्याने ह्या 5 रसामध्ये भगवान यांचा उच्च कोटीचा शुद्ध भक्त आहे, तर तो भगवान यांच्याशी आपला संबंध प्रस्थापित करतो आणि प्रेमाचं आदान प्रदान करत असतो. मग अशा भक्तांपैकीच एक जे आहेत, तर ते भगवान यांचे दास स्वतःला मानणारे, म्हणजे दास्य रसामध्ये असलेले ब्रह्माजी आहेत. आणि ते काय म्हणतात की इतकी सगळ्या कणांना मोजणारा सुद्धा शास्त्रज्ञ एखादा असा काळ निर्माण होईल की येईल, किंवा असा विद्वान की याची सुद्धा गणना करेल आपल्या पांडित्याने. पण भगवानांचे गुण इतके अगणित आहेत, इतके अनंत आहेत, ते कधीच मोजता येणार नाहीत. मग ह्याच्यावरून आपल्याला समजू येईल की आपण भगवान यांचं औदार्य, उदात्तता, बुद्धिमत्ता, सद्गुण यांची गणनाच करू शकत नाही. हा भाग आपल्याला लक्षात येईल. आता पुढे जाऊ आपण. हा, पुढच्या श्लोकावर जाऊया. हा. तत्तेऽनुकम्पां सुसमेक्षमाणो भुञ्जान एवात्मत्कृतं विपाकम्
हत्वाक्वपुर्भिर्विदधन् नमस्ते जीवेत यो मुक्तिपदे सताय भाग. आता आपण समजून घेऊया की ह्या श्लोकामध्ये ब्रह्माजी आहेत तर ते काय सांगतात. तर इथून पुढचे श्लोक खूप छान आणि खूप महत्वाचे आहेत. आपला शरणभाव कसा असावा किंवा दास्यभाव कसा असावा तर आपण ह्या श्लोकातून समजून घेणार आहोत. तर आता इथे काय म्हणतात ब्रह्माजी की हे प्रभू, जो मनुष्य तुमच्या अहिर्तुकी कृपेच्या वर्षावाची आतुरतेने प्रतीक्षा करत असतो आणि त्याच वेळी पूर्वजन्मातील चांगल्या तथा वाईट कर्माची फळे भोगत असताना हृदय, वाणी तथा शरीराने तुम्हा सादर प्रणाम करत असतो, तो मोक्षासाठी निश्चितच पात्र असतो. अशी मोक्ष प्राप्ती हा त्याचा अधिकार होऊन जातो. म्हणजे काय की आपण समजून घेऊया की इथे आपण थोडस हे भावार्थ जो आहे हा तर सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करूया की जो मनुष्य भगवानाच्या अहिर्तुकी कृपेच्या वर्षावाची आतुरतेने प्रतीक्षा करतो. म्हणजे काय अहिर्तुकी कृपा म्हणजे काय की भगवान यांची जी कृपा आहे तर एखादं आपण भौतिक कार्य करून ती मिळत नाही आपल्याला. हम्म म्हणजे भौतिक जगतातलं तर त्यासाठी आपल्याला आध्यात्मिक कर्मच करायला हवं. म्हणजे आपली भक्तीच तिथे पणाला लागेल. म्हणजे भक्तियुक्त कर्म जे असतं ना तेच आपल्याला भक्ती देणारं असतं. आणि मग असं भक्तियुक्त जेव्हा कर्म आपण करतो म्हणजे आध्यात्मिक स्तरावरचं कर्म, कृष्ण भावनाभावित कर्म, कृष्णाच्या संतुष्टीसाठी, कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं गेलेलं कार्य. भक्ती म्हणजे काय? कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलं गेलेलं कार्य. खऱ्या अर्थाने आपण त्यात भक्ती या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला तर चैतन्य चरितामृताच्या मध्यलीलेमध्ये 8व्या अध्यायामध्ये हे सगळं वर्णन येतं. तर अशा पद्धतीनं भगवान जे आहेत तर यांच्या संतुष्टीसाठी आपण कार्य केलं पाहिजे. मग जेव्हा अशा पद्धतीने आपण कार्य करतो तर तेव्हा आपली भक्ती असते किंवा भक्तिमय प्रेममय सेवा जी असते ना त्याद्वारे आपण केलेल्या छोट्या छोट्या कृती देखील आपल्याला काय होतात तर पुढे नेत असतात आध्यात्मिक मार्गावर. म्हणजे स्वल्पमाल्पस्य धर्मस्य असा आपण श्लोकाचा एक ओळ अभ्यासली होती पहा. हम्म तर भगवद्गीतेमध्ये आपण तो अभ्यास तो श्लोक 3ऱ्या अध्यायात. तर त्याच्यातून काय समजायचं की म्हणजे अशा छोट्या छोट्या कृती आपल्याला काय करतात की आध्यात्मिक मार्गावर पुढे पुढे नेत असतात. आणि मग अशा छोट्या कृती आपल्याला पुढे नेतात म्हणजे काय भगवत कृपा आपल्याला प्राप्त होईल अशा पद्धतीनं भक्ती मार्गावर उन्नत करतात. आणि असं भक्तियुक्त कर्म आपल्याला भगवान यांची कृपा वर्षावर आपल्यावर होईल अशा पद्धतीनं आपल्याला पुढे नेत असतं. मग असं भक्तियुक्त कर्म केल्यावरच आपल्यावर भगवानाची कृपा होते आणि ह्याला म्हणायचं अहिर्तुकी कृपा. म्हणजे असं कुठलंही भौतिक कारण म्हणजे माणसाला 4 गोष्टींचा गर्व असतो पहा. त्याच्याकडं एकतर खूप पैसे आले म्हणजे खूप धनवान झालं की भागवतात त्या गोष्टी सांगितल्या. दुसरं म्हणजे काय कारण आहे की त्याच्याकडे खूप सौंदर्य असेल तर. तिसरं म्हणजे उच्च कुळातला जन्म आणि बुद्धिमत्ता. म्हणजे म्हणजे काय म्हणतो की त्याच्याकडे प्रगल्भ अशी बुद्धी असेल तर. तर ह्या 4 गोष्टींचा एखाद्या व्यक्तीला गर्व असतो. कुंती महाराजांच्या स्तुतीमध्ये त्या वर्णन करतात पहा. तर खूप सुंदर अभिनेत्री आहे मग तिच्याकडे ते सौंदर्य तिला तिचा गर्व होऊ शकतो. खूप धनवान व्यक्तीला धनाचा गर्व होतो. अत्यंत प्रगल्भ असा बुद्धिमान व्यक्ती आहे तिला आपल्या बुद्धिमत्तेचा गर्व होऊ शकतो. आणि एखादा उच्च कुळात ब्राह्मण कुळासारखे जन्म आहे किंवा उच्च धनवान कुळात आणि ब्राह्मण कुळ किंवा राजाच्या कुळात जन्म आहे तर अशा व्यक्तीला सुद्धा काय होतं वर्णाश्रम व्यवस्थेनुसार ब्राह्मण कुळामध्ये उच्च कुळ मानलं जातं. तर अशा कुळामध्ये जन्म असेल तर त्याला आपल्या उच्च कुळात जन्म घेतल्याचा अभिमान होतो, गर्व होतो. मग अशा कुठल्याही पात्रतेमुळं आपण भगवान यांची कृपा कधी संपादन करू शकत नाही. ह्या 4 पात्रता ह्या भौतिक जगतातल्या पात्रता आहेत. आपल्याला भगवान यांची कृपा जर संपादन करायची असेल तर काय करायला लागेल तर भक्तीच करावी लागेल. भक्तियुक्त कर्म म्हणजे आध्यात्मिक कर्म, कृष्ण भावनाभावित कर्म, कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून केलं गेलेलं कर्मच करायला लागेल. आणि असं जेव्हा आपण कर्म करू ना तर त्यावेळेला काय होईल कृष्ण कृपा होईल. मग ह्याला म्हणायचं अहिर्तुकी कृपा. मग अशी आपण अनेक जन्मांपासून अशी कर्म केलेली आहेत भक्तियुक्त. आणि म्हणून आज आपण सगळे भगवद्गीता ऐकतो किंवा भागवत अभ्यासतो किंवा भक्ती सदाचारच्या क्लासला आलो आहोत.
सगळ्यांनी लक्षात घेऊया. आचार्यांच्या अनेक आचार्यांच्या व्याख्यानांमध्ये हा ऐकण्याचा भाग आला. भागवतात पण याची पुष्टी करण्यात आली आहे की अनेक वैष्णव जनांची आपण हजारो लाखो जन्मांपासून सेवा केलेली आहे. म्हणून आपल्या कानावरती हरिकथा पडते, म्हणजे श्रवण करायला सुद्धा भाग्य लागतं. आपल्या मुखात हरिनाम येण्यासाठी सुद्धा अनेक लाखो जन्म आपण वैष्णव जनांची सेवा केलेली असते. उच्च कोटीच्या वैष्णवांची सेवा केलेली असते, तेव्हा आपल्या मुखात हरिनाम येतं किंवा आपल्याला तेव्हा भगवत भक्ती म्हणजे आपण भगवत भक्तीमध्ये येतो किंवा भक्तिमय प्रेम सेवेचे प्रयास आपल्याकडनं होतात. म्हणजे आपण सगळेजण भगवान यांच्या कृपा वर्षावाखाली किंवा कृपा छत्राखालीच आहोत पहा. हे सगळ्यांनी समजून घेऊया आज आपण जे कोणी इथे जमलो आहोत. तर मग हे सगळं कधी होतं, त्याला तर अशा भक्तियुक्त कर्म आपण केले असेल तर वैष्णवांची सेवा, भक्तियुक्त कर्माचाच एक भाग येतो वैष्णव सेवा म्हणजे. मग अशा पद्धतीचं कर्म जेव्हा होतं त्यावेळेला भगवान यांची जी कृपा होते, म्हणजे भक्तियुक्त कर्मच आपल्याला आध्यात्मिक स्तरावर पुढे नेतं, त्याला म्हणायचं अहेतुकी कृपा. मग त्याच्या वर्षाच्या आतुरतेनं आपण आपल्यासारखा मनुष्य जो आहे तो वाट पाहत असतो. पूर्वजन्मातल्या चांगल्या तथा वाईट कर्माची आपण फळं भोगत असतो. आपण बद्ध जीव आहोत, प्रकृतीच्या 3 गुणांनी बांधलेले आहोत. मनुष्य जन्म किंवा इतर जन्म वेगवेगळ्या योनीत मिळतात. मग मनुष्य जन्म मिळणं सुद्धा मोठी संधी आहे, सुसंधी आहे. आपल्याला कर्म बदलता येतं आपल्या या जन्मामध्ये. आणि ते कर्म आहे ते आध्यात्मिक कर्म, कृष्ण भावनाभावित कर्म करून आपण काय करू शकतो, भगवत धामाची प्राप्ती करू शकतो, कृष्णांची प्राप्ती करू शकतो. मग आपल्याला मनुष्य जन्म मिळेपर्यंत, मनुष्य शरीर मिळेपर्यंत आपण अनेक योनीतून प्रवास केलेला असतो. 84 लक्ष अशा योनी आहेत. मग आपली चांगली वाईट कर्म आहे त्याची ती फळच भोगत असतो. आपल्या गतजन्मामध्ये जे कर्म असतं त्याचं फळ म्हणून आपल्याला पुढचा जन्म मिळतो. मग गतजन्मी आपण जे काही कर्म केले त्याचं फळ म्हणून आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालाय पहा. आणि हा अत्यंत दुर्मिळ असा जन्म आहे. आणि ह्या जन्मामध्ये आपण जर आपल्या हृदय, वाणी आणि शरीराने भगवान यांना प्रणाम केला, भगवान यांना फक्त प्रणाम केला, तर ह्या श्लोकाच्या भावार्थातून हे शिकूया आपण. फक्त प्रणाम केला तरी ती तपस्या आहे, आपली सेवा आहे, भक्तिमय प्रेम सेवा, त्याने देखील तो निश्चित पात्र होतो. ब्रह्माजी सांगतायत पहा. म्हणजे अशी मोक्ष प्राप्ती हा त्याचा अधिकार होऊन जातो. म्हणजे इथे पृथ्वी तलावर जन्म आणि मृत्यू ह्याचं ज्याला बंधन आहे त्या सगळ्यांना मोक्ष प्राप्तीचा अधिकार आहे. पण ह्या पशुयोनी किंवा या जे सगळ्या आहेत, म्हणजे छोट्या अमिबापासून कीटकांपासून अगदी म्हणजे प्राण्यांपासून, तर ह्या योनी भोग योनी आहे. तिथे त्यांना कुठली कर्म करून म्हणजे आपलं कर्म बदलण्याची संधी प्राप्त नाही होत. त्यांना भोगावी लागतात कर्मफळ अनेक जन्मात जी केलेली असतात. हम्म त्याचे परिणाम म्हणून त्या भोगयोनी मिळतात. पण मनुष्य जन्म असा एकमेव आहे की इथे आपलं कर्म आपण बदलू शकतो पहा. म्हणजे किती गांभीर्याने आपण हे घ्यायला पाहिजे पहा. म्हणजे किती दुर्मिळ आहे पहा. म्हणजे मनुष्यानाम सहस्त्रेषु असं म्हटलंय. म्हणजे असे हजारो लाखो मनुष्य जन्म आपले गेलेले आहेत. आणि मग आपण मनुष्य जन्मात जेव्हा पुन्हा आलो, म्हणजे असे असंख्य मनुष्य जन्म गेल्यानंतर तेव्हा आपल्या मुखामध्ये हरिनाम आले पहा. असे हजारो लाखो जन्म गेले, की आपण मनुष्य जन्म घेतला पण इंद्रिय तृप्तीच केलं. अशा अनेक योनी शरीरातून प्रवास करत आलो आपण, असं असे मग पुन्हा हजारो लाखो जन्म घेऊन पुन्हा मनुष्य जन्म मिळाला. आपण आपल्याला भगवद्गीता ही माहिती नव्हती, भगवान ही माहिती नव्हते, की आपल्या जीवनात गुरुही नव्हते पहा. मग आपण म्हणजे सगळी ऐश्वर्य उपभोगली आणि अशा पद्धतीने इंद्रिय तृप्तीच केली. मग आपल्याला असे अनेक असंख्य हजारो लाखो जन्म गेले आणि पुन्हा मनुष्य बनायची संधी आपल्याला मिळाली. अशा 84 लक्ष योनीचा हे चक्र चालूच राहतात ना. तर या 84 लक्ष योनीचा टप्पा आपण पार केला आणि पुन्हा आपण मनुष्य बनलो. पण काय झालं त्यावेळेला, की आपल्याला भगवद्गीता समजून घ्यायची होती, कृष्ण कोण आहे ते समजले, पण आपल्या जीवनात गुरुच आले नाहीत, प्रमाणित आध्यात्मिक गुरु. आपल्याला भक्तांचा संघच मिळाला नाही, मार्गदर्शन नाही मिळू शकलं, आपली इच्छा तर होती, त्यामुळे आपली ही संधी हुकली. मग असे किती जन्म गेले असतील पहा आपले. आणि मग असे असंख्य लाखो जन्म गेल्यानंतर आपल्याला आता पुन्हा मनुष्य जन्म मिळाला. केली जी वैष्णवांची सेवा केली, वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे असंख्य जन्मात जेव्हा मनुष्य जन्म मिळाला सेवा केली
केली त्याचं फलित म्हणून आज आपण काय करतो आहोत, इस्कॉन सारख्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ किंवा संघटनेच्या आपण काय संपर्कात आलो आहोत. मग आपण भगवद्गीता शिकलो, वेगवेगळ्या लेवल्स शिकतो आहोत, पहा भागवत अभ्यासतो आहोत, भक्ती सदाचार कोर्स अभ्यासतो आहोत आपण, 16 माळा जप करतो आहोत, म्हणजे किंवा भगवत प्रसाद ग्रहण करतो आहोत. सगळेजण आपल्यापैकी काही भक्त सेवा सुद्धा देतात वेगवेगळ्या. मग हे सगळं का आहे, तर आपल्याला सगळ्या सेवेमुळे आणि भगवानांची आयुर्तुकी कृपा आहे, म्हणजे ती काहीतरी सेवा गत जन्मापासून आपण केली आणि त्यामुळे आपलं हृदय वाणी शरीराने आता आपण भगवानांना दंडवत करू शकतोय, साष्टांग प्रणाम करू शकतोय. पहा म्हणजे इतकं म्हणजे दुर्मिळ आहे मनुष्य जन्म आणि तो मिळालाय आणि त्यातही पुन्हा आपण इस्कॉनच्या संपर्कात आल्यामुळे हे सगळं मिळालंय. म्हणजे केवढी मोठी कृपा आहे पहा. मग ह्यालाच म्हणायचं आयुर्तुकी कृपा. असं आपल्यावर आपलं काहीतरी कर्म असणार आहे भक्तियुक्त, वैष्णव सेवा आपण केली असणार, असं वेगवेगळ्या पद्धतीने भगवानांची सेवा केली असणार आहे आणि म्हणून आपण आता ह्या जन्मात का होईना असे असंख्य लाखो हजारो कैक जन्म आपले गेले असतील म्हणून आणि त्यावेळेला आपण मनुष्य जन्म घेतले असतील, पण आता ह्या जन्मात मात्र आपण भगवानला प्रणाम करू शकतोय आणि मग आपण निश्चितच पात्र आहोत मोक्षाच्या अधिकारासाठी. तर हा हा मतितार्थ ह्या श्लोकाचा आहे किंवा याचा हा भावार्थ आहे की असा जो आहे भगवानांना सादर प्रणाम करतो ती त्याची सेवा होते, तपस्या होते, निश्चितच मोक्षासाठी पात्र आहे. म्हणजे जरी जो जन्म मृत्यूच्या बंधनात असतो तो प्रत्येक जण पात्र असतो भगवान यांच्या धामाला जाण्यासाठी, पण त्याला सेवा करता येत नाही किंवा तो करू शकत नाही किंवा त्याला भगवान कोण आहे जाणता येत नाही किंवा त्याला कर्माच्या बंधनातून मुक्त होता येत नाही किंवा भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची हे सांगणारे गुरु त्याच्या जीवनी येत नाहीत. अशी असंख्य कारण आहेत. मायाच्या बंधनात पुन्हा पुन्हा अडकत राहतो तो आणि अशा पद्धतीनं तो गुंफतच राहतो आणि त्यामुळे तो कधी मोक्षाला पोहोचण्यासाठी अधिकारी होत नाही किंवा त्याच्या अंगी ती पात्रता येत नाही. पण जेव्हा कधी तो प्रणाम करतो पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांना, त्यांचं परमश्रेष्ठत्व जाणतो, तेव्हा निश्चितच तो काय होतो, प्राप्त होतो. म्हणजे पहा आपल्याला केवढी मोठी संधी मिळाली आणि त्याचं गांभीर्य आपल्याला या श्लोकातून लक्षात येईल. मग आता इथे दाय भाग हा शब्द वापरलाय शेवटी ह्या श्लोकामध्ये, त्याचा अर्थ आपण समजून घेऊया आणि सुसमीक्षमाण ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. तर आपल्याला समजून घ्यायचंय की दायभाग या शब्दाचा अर्थ काय, तर ते थोडक्यात सोपं असं करून समजून घेऊ. तर जसं पित्यांची सगळी संपत्ती असते, आपल्या जे आता पिता त्यांची जी काही संपत्ती आपल्यासाठी मुलाबाळांसाठी त्यांनी ठेवलेली असते ती आपोआपच त्यांच्या वारसा म्हणजे सगळ्या वारसांना मिळते, हो की नाही. मग तसं जे आपण जर भक्ती योगाचं पालन केलं, म्हणजे अशा पद्धतीनं भगवान हे परमपिता आहेत आणि भक्ती योगाचं पालन म्हणजे काय, भक्तिमय प्रेममय सेवा, आपल्या पित्याची आपण सेवा जर केली शास्त्रांच्या माध्यमातून, गुरु साधू शास्त्र यांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजेच प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली की जे शास्त्रांचं प्रमाण देतात किंवा साधू व्यक्ती म्हणजे कृष्ण भावना भावित व्यक्ती की जे आध्यात्मिक उच्च अधिकारी असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर भगवान यांची आपण भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे भक्ती योगाचं आचरण जर केलं तर निश्चितच काय होतं की आपण कृष्ण भावनेमध्ये स्थिर होतो, हळूहळू प्रगत होत जातो आणि त्याद्वारे आपल्याला भगवत कृपा प्राप्त होते आणि म्हणजेच काय की असा व्यक्ती भगवत कृपेचा अधिकारी व्हायला पात्र होतो. म्हणजे भगवत धामात त्याला संधी मिळू शकते जाण्यासाठी, म्हणजे भगवत धामामध्ये तो पोहोचू शकतो. मग हे कधी होईल, भक्ती योगाचं आचरण केल्यावर, भक्तिमय प्रेममय सेवा केल्यानंतर. मग असा जो व्यक्ती आहे तर त्याला दायभाग म्हणजे काय, भगवान यांचे आपण वारस आहोत. मग असा जो संपत्तीचा वारस आहे त्याला म्हणायचं दायभाग. मग भगवानांचे आपण सुपुत्र सुपुत्री आहोतच की आणि भगवानांनी आपल्याला पृथ्वी तलावर पाठवलेलंच आहे आणि ही संधीच दिलेली आहे आपल्याला की काय आपलं कर्म कसं बदलायचं आणि आपलं जे काही अगत जन्माची कर्म आहेत तर त्यातून मुक्त होऊन आपलं जे कर्म आहे तर ते बदलायची संधीच आहे आपल्याला. म्हणजे अनेक देवदेवता उच्च लोकातले जे म्हणजे उच्च लोक जे आहेत वेगवेगळे, तर तिथले जे लोक म्हणजे लोक आहेत किंवा तिथले जे वासी आहेत थोडक्यात, तर ते काय करतात, पृथ्वी तलावर जन्म घेऊन येतात आणि ती संधी कशासाठी घेतात ते, तर आपली जी काही कर्म आहेत, प्रारब्ध भोग आहेत, तर ते संपवून म्हणजे पूर्ण करून म्हणजे पुन्हा आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होण्यासाठी ते जन्म घेण्याची लालसा बाळगतात. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या लोकांचं, ह्याला मर्त्य लोक किंवा पृथ्वी लोक असं म्हटलंय, तर ह्या लोकांचं महत्व आहे. इथे काय होतं की आपल्याला कर्म बदलण्याची संधी प्राप्त करून दिली आहे भगवान यांनी. आपल्या कर्म करत असताना आपल्या ज्या आवश्यक गरजा आहेत शरीराच्या ह्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय केलंय, तर ह्या सगळ्या
सगळ्या सुविधा म्हणजे भौतिक सृष्टीच्या माध्यमातून दिल्यात आणि त्या वेगवेगळे सेवक त्यांचे प्रजापतींच्या माध्यमातून ते पुरवतात वेगवेगळे किंवा देवदेवता आपल्याला सगळ्या सुविधा प्राप्त करून देतात. आणि त्यायोगे आपण काय करायचं तर भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा आराधना करायची आणि ते करत असताना आपलं कर्तव्य कर्म पण जे आहे ते करायचं आणि ते करत करत भगवत प्राप्ती करायची. ह्यासाठी आपल्याला इथे ह्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात आणि ह्या पृथ्वी लोकात किंवा मध्य लोकात आपल्याला पाठवलं गेलंय. आपण आधी कुठे होतो गोलोक वृंदावन मध्ये होतो पण आपल्याला इथे आपल्या इच्छेनुसार आलो आपण विद्रोह करून आलो आपण त्या इतक्या सुंदर धामातून. आपल्याला वेगळ्या पद्धतीनं सेवा करायची होती भगवान यांची आणि त्यासाठी आपल्याला वेगळं रंग मिळालं रूप मिळालं वेगळं म्हणजे एक अस्तित्व मिळालं हो की नाही. आपल्याला वेगळं शरीर आहे आणि एक वेगळं आपल्याला रूप आहे आणि त्यानुसार आपण सेवा करू शकतो. मग ही सेवा करण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची उपलब्धता करून दिली आहे. पण आपण काय होतो या भौतिक प्रकृतीमध्ये इंद्रिय तृप्तीच करतो भगवान यांच्याशी असलेला आपला संबंधच विसरतो. आपण इथे का आलो आहोत मानवी जीवनाचा उद्देश काय आहे विसरतो आणि त्यामुळे आपण वेगवेगळी जी कर्म करतो मग जर चांगली कर्म केली तर ती पुण्यकर्म होतात वाईट कर्म पापकर्म होतात आणि मग त्याचे जे फळ असतं ते परिणाम भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये आपण येतच राहतो. असं हे चक्र सुरूच राहतं. मग इथे ही सगळी जी भक्त असतात असे ते भगवान यांचे आपल्या गतजन्मातली पूर्वजन्मातली पापकर्म असतात त्याची ही क्लेशकारक फळं जी असतात तर ती भोगण्यासाठी आलेली असतात आणि मग ते भगवान यांच्या कृपेची म्हणजे वाट पाहत असतात उत्कंठेने म्हणजे की ह्या सगळ्यातून भगवानांची कृपा होऊन माझ्यावर कृपा वर्षाव व्हावा आणि माझी ह्या सगळ्या तीन गुणांच्या बंधनातून ह्या पापकर्माच्या फळातून मुक्तता व्हावी यासाठी आपण काय करत असतो हरिनाम घेतो भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो हो की नाही. हे सगळे भक्ती सेवेचे प्रयत्न करतो म्हणजे काय होतं आपली अनेक गतजन्मांची पापकर्म जी आहेत ते नष्ट होतातच आणि त्याचबरोबर म्हणजे पुण्यकर्म असतील तरी ती भोगायला पुन्हा यावं म्हणजे प्रत्येक फळाचा परिणाम ते नष्ट करतात आणि प्रत्येक कर्म कसं बनवतात अकर्म म्हणजे ज्याला पाप आणि पुण्य हा हिशोब नाहीये किंवा हे पाप आणि पुण्य म्हणून गणलं जात नाही अकर्म होतं किंवा कृष्ण भावनाभावित कर्म किंवा त्याला आध्यात्मिक कर्म म्हणतात. मग असं जेव्हा कर्म होतं तर ते आपल्याला भक्ती स्तरावर पुढे घेऊन जात असतं. मग असं जे कर्म आहे तर ते जेव्हा करत असतो एखादा भक्त म्हणजेच भक्तिमय प्रेममय सेवेदारी कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून कृष्णांच्या संतुष्टीसाठी अन्न शिजवणार कृष्णांच्या संतुष्टीसाठी नोकरी धंदा करू त्याचा काही भाग आहे तो कृष्णांच्या आनंदासाठी फळं घेऊन जाऊ कृष्णांच्यासाठी पोशाखासाठी वेगवेगळे छान छान वस्त्र घेऊन येऊ हो की नाही. रोज भगवानांना आपण अन्न म्हणजे जे काही अन्नधान्य आणते त्याचा प्रसाद बनवून भगवानांना अर्पण करून त्यांचं उच्चिष्ट आपण खाऊ म्हणजे प्रत्येक आपलं कर्म जे आहे ते भगवान यांच्यासाठी समर्पित करून तो काय करत असतो भगवान यांच्या कृपा वर्षावाचे अशा पद्धतीने उत्कंठेनं वाट पाहत असतो. म्हणजे आपण जे करत आहोत ते हो की नाही. आपण असे भक्ती सेवेचे प्रयत्न करत आहोत भक्ती साधण्याचे प्रयत्न करत आहोत आणि त्याद्वारे भगवानांची कृपा कशी मिळेल असे आपण प्रयत्न करत आहोत सगळे हो की नाही. आपला दिवसभरातला जो दिनक्रम असतो मंदिराचा तो काय आहे भगवानांची कृपा कशी होईल आपल्यावर नित्य भगवानांचं स्मरण कसं होईल आपल्याला भगवान यांना कसं आपण संतुष्ट करू शकू यासाठी हे प्रयत्न असतात आणि कुणाच्या मार्गदर्शनाखाली असतात प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली असतात. मग असं जेव्हा आपण प्रयत्न करत असतो तेव्हा भगवान जे आहे तर ते काय करतात तर भगवद्गीतेत असं म्हटलंय भगवान श्रीकृष्णांना जो शरण जातो तर त्याला पूर्वकर्माची फळं भोगावी लागत आहेत म्हणजे सर्व धर्मांन परित्यज्य मामेकम शरणं व्रज असं भगवान म्हणतात पहा. तर याचा अर्थ काय होतो 18.66 भगवद्गीतेतला श्लोक. तर फक्त तू मला शरण घे पूर्ण म्हणजे सगळे जे आहे म्हणजे सगळ्या धर्मांचा तू त्याग कर म्हणजे सगळी जी काही वेगवेगळे धर्म आहेत सांगितलेले तर त्याचा त्याग कर आणि तू काय कर तर मला शरण ये आणि बिलकुल घाबरू नको तुझी सगळी पापकर्म नष्ट होतील पहा. म्हणजे काय की हे सगळे जे परिणाम आहेत ते भगवान नष्ट करून टाकतात जेव्हा आपण शरण जातो तेव्हा. मग असा जो भक्त असतो तर त्याला भगवान यांची म्हणजे जे आहे तर त्यांना शरण गेल्यानंतर पूर्वकर्माची पापफळे भोगावी लागत नाहीत पण भगवान त्यांच्यासाठी योजना करतात की त्याच्या हृदयामध्ये जे सुप्त अशा किंचितशा जरी अशी पापकर्माचे जे परिणाम असतात किंवा त्या आसक्ती असतात जे काही असेल ते म्हणजे त्या भोगवृत्तीच्या ज्या खुणा आपण म्हणू म्हणजे जे आहे जोपर्यंत आपण या तीन गुणांच्या बंधनामध्ये आहोत ना तर प्रत्येक गोष्ट फलाशेनेच केली जाते आपल्याकडून म्हणजे आपली हृदयाची शुद्धी झालेली नसते तर ती भोगवृत्ती असते आणि तिथं जोपर्यंत कृष्ण भावना येत नाही ना तोपर्यंत ती भोगवृत्ती नष्ट होत नाही. मग भगवान काय करतात अशा भक्तांसाठी म्हणजे
ही उपभोग घेण्याची जी वृत्ती आहे तर आपल्याला ही सुधारता आली पाहिजे. आणि यासाठी भगवान यांना केंद्रस्थानी ठेवून आपण त्यांची कशी सेवा करू, तर यासाठी भगवद्गीता आपल्या जीवनात येते, प्रमाणित आध्यात्मिक गुरु येतात आणि ह्या माध्यमातून, भागवताच्या माध्यमातून आपल्याला हे अशा पद्धतीनं मार्गदर्शन करत असतात. पाहायचं भागवताच्या पहिल्या कॅन्टोमध्ये उल्लेख आहे. मग अशी जी प्रवृत्ती आहे ही नष्ट होण्यासाठी मग भगवान अशा योजना करतात. मग आपल्या साठी म्हणजे आपल्या पापकृती नुसार आपल्याला म्हणजे जन्म देण्याची जी प्रवृत्ती आहे तीच नष्ट व्हावी यासाठी योजना असते. म्हणजे काय, आपण जी काही पापकर्म या जन्मात केलेली असतात त्याची म्हणजे ती पुढच्या जन्माची तयारी असते, त्यानुसार त्या योनीत ते शरीर आणि तो जन्म आपल्याला मिळतो. मग ही पाप करण्याची वृत्तीच नष्ट होईल यासाठी तो पुढचा जन्म असतो, म्हणजे तो दंडच असतो एक प्रकारे. म्हणजे पुढच्या जन्मात मला मांजराचं शरीर मिळालं, डुकराचं शरीर मिळालं, कुत्र्याचं शरीर, तर तो दंडच असतो, ती भोगयोनी आहे. मग अशा पद्धतीनं भगवान काय करत असतात, तर ती पापवृत्ती म्हणजे नष्ट होण्यासाठी, म्हणजे पाप कृती होण्यास, म्हणजे पापकृतीला जन्म देण्याची प्रवृत्ती नष्ट होणं म्हणजेच काय, की आपल्यामधल्या या सुप्त भोगवृत्ती या नष्ट होण्यासाठी आपल्याला असे पुढचे पुढचे योनी जन्म मिळतात आपल्या कर्मानुसार. आणि एक प्रकारे ती शुद्धीच होत असते, ते भोगून कर्म संपत असतं पहा आपलं. आणि अशा पद्धतीनं मग जेव्हा म्हणजे या सगळ्या योनी आणि शरीरातून जातो, म्हणजे एक प्रकारची दंडावस्थाच आहे, म्हणजे दंड शासन व्यवस्थाच आहे एक प्रकारे या भौतिक प्रकृतीच्या माध्यमातून. भगवान यांची ती मायाशक्ती किंवा बहिरंगा शक्ती किंवा मायाशक्ती म्हटलं जातं, तिच्या आधिपत्याखाली भौतिक प्रकृती ही 3 गुणांनी युक्त आहे आणि तिचं कार्य चालतं. मग अशा पद्धतीने हे कार्य होत असतं. म्हणजे जसं एखादा जो कठोर म्हणजे जो पिता आहे तो काय करतो, एका म्हणजे आपल्या मुलाला शिस्त आणि डिसिप्लिन यावं म्हणून तो काय करतो, एका कठोर शिक्षक म्हणजे जे असे खूप चांगले आहेत पण ते काय करतील, एकदम शिस्त लावतील आणि अशा पद्धतीने त्याला चांगलं वळण देतील, त्यांच्या ताब्यात सोपवतात, सुपूर्द करतात. पालक असतात ते, पिता असतात ते. तसं कृष्ण आपले पिता आहेत, त्यांनी काय केलंय, मायाशक्तीच्या ताब्यात आपल्याला सोपवलेलं आहे. ती काय करत असते, आपल्याला दंडित करत असते. आणि अशा पद्धतीनं मग ही रचना गेलेली आहे सगळी. मग आता जर आपल्यासारख्या भक्तांनी हे जाणलं सगळं, आता आपण सगळं जाणतोय आणि आपण भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला सुरुवात केली, हे सगळं भगवान यांच्याशी असलेलं आपलं नातं आणि समजून घेऊन, तर काय होतं, आपण हळूहळू ह्या सगळ्या म्हणजे बंधनातून मुक्त होतो. ही भोगवृत्ती आपली नष्ट होते, म्हणजेच काय, 3 गुणांच्या बंधनातून आपण मुक्त होतो. आणि मग त्यावेळेला काय होतं, भगवान आपल्यासारख्या भक्तावर विशेष कृपा करून मग विरक्ती देतात, आपल्यामध्ये विरक्ती भाव निर्माण होतो. आणि असा जो भक्त असतो, शुद्ध भक्त, तर त्याला कुठलीही चिंता काळजी नसते पहा. म्हणजे आपल्याला तर अशी काळजी असते, माझ्या मुलाबाळांचं काय होईल, माझ्या नोकरी धंद्याचं काय होईल, मग आता तिकडे स्वयंपाक करायचा माझा राहिलाय संध्याकाळचा, मग त्याचं काय होईल, इकडे तर क्लास आपण करतोय, म्हणजे अशा छोटे छोटे किती काळजी असतात आपल्याला. मी उदाहरण दिलं, टीका करणे हा हेतू नाही, तर आपण हा भाग समजून घेऊया. पण भगवान यांच्या भक्ताला कुठली काळजी असते, की भगवान यांचा मी कसं विसरणार नाही, ह्याचीच फक्त त्याला काळजी असते. मग हा आपल्यासारख्या बद्ध जीवामध्ये आणि भगवान भक्तामध्ये फरक आहे. मग ह्या सगळ्या म्हणजे ही विरक्ती येते, म्हणजे ह्या सगळ्या भौतिक जगतातल्या सगळ्या इंद्रिय तृप्तीच्या घटकांपासून किंवा गोष्टींपासून आपण विरक्त व्हायला लागतो. आणि मग हे खरं काय आहे, भक्ती म्हणजे भक्तिलता पुढे जाण्याचं लक्षण आहे, किंवा भक्तिलता जी आहे तर ती आपली हळूहळू वाढत जाते, किंवा त्याचं ते लक्षण आहे. मग असा जो भक्त असतो तो भगवान यांनी दिलेला दंड स्वीकारतो. म्हणजे काय, की भगवान ज्या स्थितीत ठेवतात त्या स्थितीत राहून तो भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, भगवानांना वंदन करतो आणि तो भगवान यांच्या सहवासाची कामना करतो, इच्छा करतो, असा जो भक्त असतो तो. आणि मग अशा भगवानांच्या सेवेमध्ये असताना जे काही भोग असतात, तर ते त्यावेळेला तो भक्त काय विचार करतो, की माझं खरं तर अनेक जन्माचं कुकर्म होतं, पण भगवान यांच्या कृपेमुळं हे मला खूप थोडीशी शिक्षा मिळाली आणि त्याला खूप आनंद मिळणारं कार्य झालं, किंवा असं पद्धतीचं सुख मिळालं. तो काय म्हणतो, की मी यासाठी पात्र नाही, पण भगवानांच्या कृपेमुळं मला हे आनंद सुख अनुभवायला मिळतंय. म्हणजे अशा पद्धतीनं समभावामध्ये राहून तो भगवान यांचा भक्त काय करतो, तर ती जे काही मिळालेलं जीवन आहे म्हणजे तो दंडच असतो, ते स्वीकारतो आणि आनंदाने स्वीकारतो. आणि तिथे तो काय करतो, भगवानांच्या सहवासाचं म्हणजे भगवानांचा व्यक्तिगत सहवास करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे तो काय करतो, भगवान यांचा संग प्राप्त करत असतो. हरिनामाचा जप करणं,
भगवानांच्या फोटोंना आपण सेवा करतो, त्यांच्या विग्रहांची सेवा फोटोंच्या स्वरूपात केली किंवा विग्रहांची सेवा केली, म्हणजे या वेगवेगळ्या प्रकारे आपण काय करत असतो, भगवानांचा संगच घेत असतो, सहवास प्राप्त करत असतो किंवा भागवताचं श्रवण, तर हे भगवानांचा प्रत्यक्ष संगच करत असतो भागवत भगवद्गीता श्रवण म्हणजे. मग अशा पद्धतीनं जो आहे तो भक्त भगवानांचा अधिकारी पुत्रच आहे, म्हणजे त्याला म्हणजे दाय भाग म्हणजे काय, त्याला तो जन्मसिद्ध म्हणजे आपण काय म्हणू, जेव्हापासून निर्माण झालो तेव्हापासून तो भगवान यांचा अधिकारी पुत्र म्हणून आपला तो हक्कच आहे, वारसा हक्कच आहे की आपल्याला मोक्षाचा अधिकार आहे किंवा मोक्षासाठी आपण पात्र आहोत. फक्त कधी ज्यावेळेला अशा पद्धतीनं आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करू तेव्हा आपण पात्र होतो मोक्षासाठी किंवा भगवत धाम जाण्यासाठी आपण पात्र होतो. आणि मग या श्लोकामध्ये म्हणून हे सांगितले की अग्निस्वरूप झाल्याशिवाय, म्हणजे अग्निसारखं स्वरूप झाल्याशिवाय सूर्याच्या जवळ आपल्याला जाता येईल का? सूर्य किती तेजाने लखलखलेला आहे आणि सूर्याजवळ जाण्यासाठी किती उष्णता, म्हणजे तिथं किती तापमान उष्ण असतं, मग तिथे जाण्यासाठी तितकंच तप्त आपल्याला व्हायला लागेल. म्हणजेच काय, भगवान यांची सेवा करण्यासाठी पात्र होण्यासाठी आपल्याला तितकंच पात्र भगवान यांचे गुण आहेत, जे भगवान यांच्यामध्ये असंख्य अगणित गुण आहेत, त्या गुणांनी आपल्याला तितकंच पात्र व्हायला लागेल. त्याच वेळेला काय होईल, सगळे गुण आपल्यामध्ये येणार नाहीत पण काही प्रमाणात आपण भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे अशा गुणांनी, 26 गुण भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात सांगितले, तर ह्या गुणांनी युक्त होऊ तेव्हा आपण भगवान यांची सेवा करू. म्हणून यासाठी उदाहरण काय दिलं श्रील प्रभुपाद यांनी तात्पर्यामध्ये, अग्नीसारखं तप्त व्हायला लागेल तेव्हाच आपण सूर्याच्या समीप जाऊ, किंवा राजाचा आपल्याला सेक्रेटरी व्हायचंय तर काय व्हायला लागेल, तर राजाचं सेक्रेटरी होण्याची पात्रता तरी आपल्या अंगी असायला हवी की नाही, राजाबरोबर 24 तास सेवा करायची आपल्याला. मग ते पात्रता असणारे गुण म्हणजे ते 26 गुण आहेत, नम्रता, सहनशीलता, असे वेगवेगळे भरपूर गुण आहेत. तर मग ही जी प्रक्रिया आहे, तर ही प्रक्रिया म्हणजेच आपली शुद्धीकरणाची प्रक्रिया, आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया म्हणजेच काय, कृष्ण भावना भावित होणं. आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे, भक्ती कृष्ण भावना भावित होणं म्हणजेच काय, भक्तियोगाचं आचरण. मग जेव्हा आपण भक्तियोगाचं अशा पद्धतीनं आचरण करतो तर त्यावेळेला काय होतं, तर आपण दायभाग म्हणजे पात्र होतो. आपण आहोतच त्यांचे सुपुत्र सुपुत्री वारसा हक्काने, पण पात्र कधी ठरतो खऱ्या अर्थाने वारस म्हणून, जेव्हा भक्तियोगाचं आचरण करतो, भक्तिमय प्रेममय सेवा करतो, मग तेव्हाच आपण काय करतो, तर त्यांच्या सहवासासाठी पात्र होऊ शकतो किंवा भगवतधामी जायला म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी आपण पात्र होऊ शकतो. मग इथे आपण समजून घेऊया की म्हणजे भगवान यांनी दिलेला हा खरं तर दंड वाटतो आपल्याला, पण हे काय आहे, एक प्रकारचा उपचार आहे. आपण लवकरात लवकर भगवतधामी यावं, भगवान आपली वाटच पाहतात, फार आतुर आहे. म्हणजे आपण आपण जसे आता सगळेजण आपल्यापैकी पालक असतील, म्हणजे सर्वांना सुपुत्र सुपुत्री असतील, तर भौतिक जीवनामध्ये जसं असतं, मग आपली मुलं बाळ जर परगावी गेली किंवा दूर शिकायला असतील तर आपल्याला त्यांच्या विना म्हणजे काय होतं, त्यांची आठवण येते, त्यांच्या विना करमत नाही. तसं भगवानांना भगवत धामात आपली कमी जाणवते, आपल्याशिवाय त्यांना म्हणजे थोडक्यात आपल्या मुलाबाळांशिवाय त्यांना करमत नाही असंच असतं. म्हणजे त्यांना सुद्धा आपली मुलं ही सगळी लवकर आपल्या धामी आपल्या घरी परत यावीत अशीच अपेक्षा असते, अशीच इच्छा असते. आणि म्हणून ते काय करतात, एक प्रकारे ती ट्रीटमेंट किंवा उपचारच असतो आपल्यासाठी, की आपल्याला असं भौतिक प्रकृतीमध्ये पाठवलं जातं आणि तिथे काय करतो आपण, वेगवेगळ्या शरीर योनी घेतो. मग मनुष्य जन्म म्हणजे केवढं मोठं वरदान आहे, केवढी मोठी सुसंधी आहे आपल्याला, की ह्याच जन्मात आपण कर्म बदलून, आपलं जे आहे भौतिक कर्म बदलून आध्यात्मिक कर्म करून भगवत धामी आपल्या पुन्हा स्वगृही जाण्यासाठी, तिचं भगवान आपल्या आतुरतेने वाट पाहतायत पहा, आणि आपल्यासाठी हे सगळं त्यांनी निर्माण करून ठेवलंय. आणि इस्कॉनच्या माध्यमातून अजून म्हणजे भगवान यांनी आपल्याला निवडलंय, हो की नाही, थोडक्यात की इस्कॉनच्या माध्यमातून आपल्याला अजून सोपं करून ठेवलंय. म्हणजे आपण किती प्रयत्न करायला पाहिजेत पहा भक्ती सेवेचे, साधनेचे, हो की नाही. आणि त्याद्वारे आपण दायभाग म्हणजे आपण पूर्ण अधिकारी आहोत, पात्र आहोत, आणि हे प्रयत्न करून आपण भगवतधामी निश्चितच जाऊ शकतो पहा. या श्लोकातून हे खूप छान भाग आपण समजून घेतला. थोडस समजायला अवघड आहे पण आपण समजून घ्या की एक निष्ठावान सेवक म्हणून ब्रह्माजी हे सगळे विचार मांडतात, म्हणजे किती उच्च कोटीचा भाव आहे पहा. असा दास्य भाव आपल्यामध्ये असला पाहिजे एक निष्ठावान सेवक म्हणून. आपण त्यांचे पात्र अधिकारी सुपुत्र सुपुत्री आहोत, पण कसे आहोत, दास्य भावाने. पित्यांची सेवा सुपुत्र सुपुत्री करतात, हो की नाही. त्यांची जी काही सेवा आहे ती आपण करतो, हो की नाही. भौतिक जगतामध्ये जर करतो तर परमपिता कृष्ण आहेत आपले खरे, म्हणजे आपल्या खऱ्या पित्यांची आपण सेवा किती करायला पाहिजे प्रेमाने पहा. म्हणजे आपण भौतिक जगतातल्या माता पित्यांची सेवा करतो म्हणजे ती कृष्णांचीच असते, त्यांच्या हृदयातल्या कृष्णांचीच आपण एक प्रकारे सेवा करत असतो. मग आता जर आपण भगवान यांच्याशी आपलं असलेलं नातं जाणलंय, समजून घेतलंय, तर आपण किती तळमळीने, किती तत्परतेने त्या सेवेमध्ये म्हणजे प्रत्येक वेळी असायला हवं पहा. याचे गांभीर्य ब्रह्माजींच्या या श्लोकातून आपण समजून घेतलं. आता आपण पुढच्या श्लोकावर जाऊया.
अशेष मे नार्यानन्तमा आते परात्मनि त्वय्यपि मायिनी मायां वितत्ते शितुमात्मवैभवं ययं कियानैच्छमि चिरग्नौ. आता या श्लोकाचा अर्थ आपण समजून घेऊया. हे प्रभू, तुम्ही अनंत अनादी परमात्मा आहात आणि अगदी मायाधिपती पुरुषांनाही भ्रमित करता. असे असताना तुमच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठी मी माझ्या मायाशक्तीने तुम्हाला भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. माझा असंस्कृत उद्धटपणा तरी पहा. तुम्ही म्हणजे तुमच्या तुलनेत माझे सामर्थ्य तरी काय आहे? धगधगत्या अग्नीसमोरील एका ठिणगीप्रमाणे माझे अस्तित्व अगदीच यकश्चित आहे. म्हणजे काय, की आता इथे समजून घेऊया. इथे काय म्हणतात ब्रह्माजी, की तुमच्याकडे पाहण्याचा माझा किती असंस्कृत उद्धटपणा आहे पहा. म्हणजे पहा तुम्हीच आता, म्हणजे आपल्याकडून चूक झाली तर आपल्या पित्यांना पुत्र कशा पद्धतीने सांगतोय पहा. हे खूप छान आपण समजून घेऊया, की पहा मी किती उद्धटपणा केला, म्हणजे मी किती चुकीचं वर्तन केलंय, किती उद्धटपणाचं असभ्य वर्तन केलंय, हे ब्रह्माजी आपल्या पित्यांना सांगतात, परमपिता श्रीकृष्णांना. कसं सांगतात पहा, मी किती असंस्कृतपणा केलाय पहा आणि माझा उद्धटपणा तरी पहा, मी असं सगळं कृत्य केलं, म्हणजे तुमची परीक्षा पाहिली. मी ओळखू नाही शकलो तुमचं रूप हे. अशा पद्धतीने ते आपली काय करतात, तर आपली भावना व्यक्त करतात. आपण ते शरण गेलेत आणि शरणागती कशा पद्धतीने, म्हणजे आपली जी चूक झाली, आपल्या हातून जो अपराध घडलाय, तर ते आपलं कृत्य आहे, तर ते वर्णन करतात. म्हणजे तुमच्या तुलनेत माझं सामर्थ्य तरी काय आहे? म्हणजे धगधगता अग्नी जो आहे, तर त्याच्यासमोर एखादे ठिणगीसारखं माझं इतकं, म्हणजे इतकं सूक्ष्म अस्तित्व आहे. म्हणजे ठिणगी जर पुन्हा अग्नीपासून विलग झाली तर तिचं काही अस्तित्वच राहत नाही. तसंच भगवान जे आहेत ते धगधगत्या अग्नीसारखे आहेत. तर त्याच्यातलं एक ठिणगी म्हणजे आपण आहोत. मग ठिणगीचं अस्तित्व अग्नी असेपर्यंतच असतं. जे वेळेला तो अग्नीचा ताप, म्हणजे अग्नी काय करतो, तापमान देतो आणि उष्मा, हे दोन गुणधर्म आहेत. हे जेव्हा त्याच्यामध्ये राहत नाहीत तेव्हा त्या ठिणगीचं अस्तित्वच राहत नाही. मग तसंच आपलं आहे. भगवान यांच्यापासून आपण निर्माण झालो आहोत. म्हणजे भगवान यांचे आपण कोण आहोत? आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत, चित्कण आहोत, जीवात्मक अंश आहोत. मग ब्रह्माजी पण आपल्यासारखे बद्ध जीवच आहेत, भगवान यांच्यापासून निर्माण झालेले. मग असे जे ब्रह्माजी आहेत ते काय म्हणतात, तुमच्या तुलनेत माझी शक्ती, म्हणजे माझं अस्तित्व काय आहे, तर अगदी एखाद्या ठिणगीसारखं आहे. म्हणजे काय, की धगधगता ठिणगी अनेक ठिणग्यांना जन्म देतो. तसं भगवानांचे आपण कोण आहोत? विभिन्न अंश आहोत आपण सगळे. आणि तर मग असे जे ठिणगे आहेत भगवानांचे विभिन्न अंश, म्हणजे ते अगदी तुच्छ आहेत भगवानांच्या तुलनेत. कारण आपल्या आत्म्याचा जो आहे आकार तो केवढा आहे, आपला जो डोक्यावरचा केस आहे त्याचा अग्रभाग आहे, किंवा त्याचं जे टोक आहे तर त्याचा 10,000वा भाग करावा एवढा आपला आत्मा, म्हणजे असं तुच्छ आपलं स्वरूप आहे, इतकं सूक्ष्म, आपण नॅनो स्केलवर म्हणू. आणि मग असं असताना एखाद्या ठिणगीनं मूळ अग्नीला जाळून टाकायचा प्रयत्न करण्यासारखं आहे ना. म्हणजे भगवानांचीच परीक्षा घ्यायची, भगवान यांच्याकडूनच मिळालेल्या शक्ती आहेत, त्यांनीच आपण ह्या गोपगणांना आणि या गायींना गायब करून टाकलं. आणि म्हणजे काय, की एक एक प्रकारे भगवान जे आहेत तर त्यांना एखाद्या, म्हणजे भगवान अग्नी समान आहे तर एखाद्या ठिणगीनं स्वतःच प्रयत्न केला त्यांना जाळून टाकण्याचा, असाच प्रयत्न झाला ना हा. मग अशा पद्धतीनं ब्रह्माजी वर्णन करतात. मग हे किती हास्यास्पद असेल, हो की नाही? म्हणजे मग हे संपूर्ण ब्रह्मांडाचे निर्माता असणारे जरी ब्रह्मदेव असले तरी त्यांचं अस्तित्व एका ठिणगीसारखं आहे. कारण असे असंख्य ब्रह्मांड आहेत या म्हणजे या सगळ्या लोक, म्हणजे हे सगळे जे लोक आहेत तर इथे असंख्य ब्रह्मांड आहेत. आणि ह्या अ, जगतामध्ये ही जी म्हणजे अशी असंख्य ब्रह्मांड आहेत, तिथं असंख्य ब्रह्माची आहेत. म्हणजे हे काही एकमेव ब्रह्मा नाही आहेत, असे असंख्य ब्रह्म आहेत. आणि मग त्यातलं एक ब्रह्म म्हणजे अगदी तुच्छ, म्हणजे चित्कण, जशी अग्नीची ठिणगी, असा एक तुच्छ सेवक असं आपलं स्वरूप आहे. म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे ब्रह्माजींचं हे स्थान आहे. म्हणजे आपली काय अवस्था पहा, आणि आपण किती अहंकाराने, म्हणजे खोट्या अहंकाराने सतत आपण काय असतो, तर ग्रस्त असतो आणि आपण स्वतःलाच कोणीतरी समजतो पहा. म्हणजे ब्रह्माजी जे आहे ते आपलं स्वतःचं जे स्थान आहे, तर ते आता वर्णन करतात. म्हणजे असं ब्रह्माजी सगळ्या अखिल ब्रह्मांडाची निर्मिती करतात. म्हणजे त्यांना इतक्या शक्ती आणि इतकं सगळं त्यांच्याकडं सामर्थ्य भगवान यांनी त्यांना दिलेलं आहे. आणि असं असताना त्यांचं अस्तित्व कसं आहे, एखाद्या ठिणगी समान भगवान यांच्या समोर. मग असे जे आहेत त्यांनी श्रीकृष्णांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आता हे खरंच भगवान आहेत की नाही बघूया, म्हणून त्यांनी त्यांचे
गायब केले गोपगणाने, जे गायी वासरं आहेत, आणि मग त्यांना आता आपण बघूया त्यांची परीक्षा घेऊन, म्हणजे भ्रमित करायचा प्रयत्न केला. मग भगवान यांनी काय केलं, त्यांना अजून भ्रमित केलं, गायी आणि वासरं निर्माण केली, आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं, गोपगण पण निर्माण केले. म्हणून ब्रह्माजी जे आहे ते भगवान यांना भ्रमित करायला गेल्यावर ते स्वतःच भ्रमित झाले, म्हणून त्याला ब्रह्मविमोहन लीला म्हणतात. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांची बरोबरी ते करू शकतील का, हे हास्यास्पदच आहे. मग अशा पद्धतीनं त्यांनी आपलं जे कार्य आहे किंवा आपलं असंस्कृत कार्य जे त्यांच्याकडनं घडलं, तर ते मान्य केलं पहा. आणि मग ते अशा पद्धतीनं वर्णन करतायत. म्हणजे काय की अख्ख्या ब्रह्मांडाची रचना जी आहे, तर ते जरी ब्रह्माजी करत असतील तरी त्यांना हे कुणी दिली शक्ती, तर श्रीकृष्णांनी. नियंता कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत. आणि त्यामुळे सगळ्यांचे स्वामी हे म्हणजे जे आहेत तर ते भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणजे श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखालीच ब्रह्मांडाची रचना होते वेगवेगळ्या. आणि त्यांचा जन्म सुद्धा ब्रह्माजींचा श्रीकृष्णांच्या शरीरापासून झालाय. मग आता आपण समजून घेऊया की भगवान यांना भ्रमित करण्याचा, साक्षात भगवान यांना भ्रमित करण्याचा ब्रह्माजींनी प्रयत्न केलाय, आणि त्यामुळे ते लज्जित झालेत आपल्या हे कृत्यामुळे, बरं का. आणि म्हणून ते ह्या श्लोकाच्या माध्यमातून अशा पद्धतीचे उद्गार जे आहेत तर त्यांचे आहेत. म्हणजे भगवान यांच्या निर्णयानुसार त्यांनी क्षमा केली किंवा दंड केला, तर आता एखाद्या भक्ताने तो स्वीकारला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचा भक्ताचा भाव असतो, तसंच ब्रह्माजींचा भाव आहे पहा. पण समजा त्यांना जर दंडित केलं नाही गेलं, तर काय होतं, असा मूर्खपणा भक्ताचा वाढतच जातो. आणि त्यामुळे काय होतं, हळूहळू तो भक्ती मार्गावरूनच काय होतो, भ्रष्ट होतो, म्हणजे पतन होतं त्याचं. आणि यासाठी भगवान यांची कृपा त्याच्यावर होऊन, त्याला म्हणजे कृपाच असते त्याला एखादा दंड मिळणं किंवा एखादं शासन होणं सुद्धा. आणि यासाठी ब्रह्माजी प्रार्थना करतायत पहा. आणि म्हणून भगवान यांनी दया होऊन, म्हणजे दया दाखवून मला क्षमा करावी. आणि त्याचबरोबर जो काही अपराध माझ्याकडून घडला त्यासाठी तुम्ही दंडित केलं, तर त्यासाठी म्हणजे मी आता स्वतःला समर्पित केलेलं आहे, अशा पद्धतीनं ब्रह्माजी प्रार्थना करतायत पहा. मग असा जो भक्त असतो तर त्याला शिस्त लावण्यासाठी, म्हणजे भगवत भक्तीच्या मार्गावर अग्रेसर करण्यासाठी भगवान काय करत असतात, दंडित करत असतात, किंवा त्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित पण करत असतात, त्याच्यावर कृपाही करत असतात. म्हणजे भगवान यांची अहिर्तुक कृपा असते, ती अशा वेगवेगळ्या मार्गातून घडत असते पहा. म्हणजेच काय की भक्त जो असतो तो भगवान यांची वेगवेगळ्या पद्धतीने कृपा असते, तर तो अनुभवत असतो. मग कधी एखाद्याला शाप जेव्हा मिळतो तेव्हा ती सुद्धा कृपाच असते, वरदानच असते, बेनिडिक्शन, इट्स अ बेनिडिक्शन. तर अशा पद्धतीने कृपा होत असते. याची उदाहरणं आपण पाहिलीत पहा. नारद मुनी जे आहेत तर त्यांच्या जी माता आहे तर तिचा ते खूप लहान वयाचे असताना, म्हणजे छोटे 5 वर्षाचे असताना तिचा सर्पाच्या दंशाने मृत्यू झाला. पण त्यामुळे काय झालं की ते वरदानच प्राप्त झालं त्यांना. ते पुढे जाऊन म्हणजे नारद मुनी भगवान यांचे उच्च कोटीचे भक्त बनले. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळी उदाहरणं आपण अभ्यासू. या परीक्षित महाराजांना शाप मिळाला होता पहा. मग हे प्रकारची भगवान यांची अहेतुकी कृपेचाच भाग असतो. तर त्यांनी तो जो आहे म्हणजे छोट्याशा एवढ्या कृत्यासाठी ते शमक मुनींनी त्यांना क्षमापण केलं होतं. पण तो जो पुत्र होता, ब्राह्मण पुत्र होता, तर त्यांनी शमक मुनींचा पुत्र होता, तर त्यांनी काय केलं, त्याला एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी एवढी मोठी शिक्षा दिली अशा शापाच्या स्वरूपात. पण त्यांनी देखील स्वीकारला. परीक्षित महाराज हे उच्च कोटीचे शुद्ध भक्त होते, त्यांनी तो स्वीकारला आणि ते वरदान म्हणून स्वीकारलं, तर त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली पहा. म्हणजे अशा पद्धतीनं भगवान यांची ती कृपाच होत असते. तो दंड म्हणजे किंवा एखादा शाप मिळतो एखाद्याला, म्हणजे ते भगवानच ह्या सगळ्या घटना त्या भक्तांच्या जीवनामध्ये घडवत असतात. त्यांच्या इच्छेनंच हे सगळं घडत असतं. तर अशा पद्धतीनं हे ब्रह्माजी सगळं जाणतात. मग या सगळ्यातून आपण काय समजून घ्यायचं, तर असा जो उच्च कोटीचा, उच्च स्तरावर अखिल ब्रह्मांडाची निर्मिती करणारा जो भगवान यांचा सेवक किंवा भक्त आहे, आदिपुत्र आहे ब्रह्माजी, तर त्यांनी अशा पद्धतीचा भगवान यांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा त्यांचं हे कार्य त्यांच्या लक्षात आलं की असं तुच्छ कार्य, संस्कृत कार्य, उद्धटपणा आपल्या हातून घडलाय, तेव्हा ते त्यांना शरण आले. मग इतक्या उच्च स्तरावरचा जे कृष्ण भावनेमध्ये जे उच्च स्तरावर असे आहेत, तर त्यांची अशी अवस्था आहे, तर आपल्या हातून कितीतरी प्रकारचे असे किती अपराध आणि किती गोष्टी घडत असतील, हो की नाही. आपण पण काय केलं पाहिजे, दक्ष राहिलं पाहिजे. आणि आपण भगवत सेवा करत असताना आपल्या हातून कुठले अपराध नाही न घडता. आणि एक मिनिट, 2 मिनिट माताजी. एक 2च मिनिट, पेशंट कोणीतरी आहेत, एक 2 मिनिटच मी पुन्हा जॉईन होते, म्हणजे जोडलेलीच राहील. एक 2 मिनिटात आपण सुरू करू क्लास पुन्हा.
हरे कृष्ण. तर आपण समजून घेऊया की असे उच्च कोटीचे ब्रह्माजी हे जे आहेत, असे उच्च स्तरावरचे भक्त सेवक आहेत भगवानांचे. तर त्यांनी देखील अशा पद्धतीचं भगवानांना भ्रमित करायचा प्रयत्न केला आपल्या कर्माद्वारे. तर आपल्यासारख्यांकडून किती अपराध घडत असतील भगवत सेवेमध्ये, आणि याची आपण कल्पनाच करू शकत नाही, हो की नाही? म्हणून आपण 10 नामापराध जे म्हणतो सकाळी, त्याचं महत्व हे आहे की जेव्हा आपण सकाळी ब्राह्ममुहूर्तावर त्याचं स्मरण करतो, तर त्यावेळेला काय होतं, आपल्याला दिवसभर दक्षता राहते, किंवा आपण दिवसभर आपल्याकडून कुठला अपराध निर्माण होत आहे नाम घेताना, सेवा करताना, अशा पद्धतीने आपले प्रयास होतात. म्हणजे आपली जागरूकता वाढते, म्हणजे आपल्या कृष्ण भावनेचा स्तर वाढतो. आणि यासाठी ब्राह्ममुहूर्तावर दश अपराध जे आहेत तर त्यांचं आपण स्मरण करत असतो सकाळी. जेव्हा आपलं मंगल आरतीनंतर आपण ज्या वेळेला शिक्षाष्टकम म्हणतो, तर त्याचं महत्व हे आहे. तर ह्यातून आपण हे समजून घेतलं. आता पुढच्या श्लोकावर आपण जाऊया. हा, फक्त दार ओढून घ्याल ते. ठीक आहे. आता आपण श्लोक क्रमांक 10 वर जाऊया. अत अत क्षमस्वाच्युत मे रजो भुवो यजान तस्तत्त्वपृथविश मानिनः अजावलेपान्धतमोऽन्धचक्षुषा एषोऽनुकम्पो मयि नाथवानिति. आता आपण या श्लोकाचा अर्थ समजून घेऊया. म्हणून हे अच्युत देव, मी घोर अपराध केलेला असूनही कृपया मला क्षमा करा. माझा जन्म रजोगुणी असल्यामुळं मी मोठा मूर्खच आहे, आणि म्हणून मी तुमच्यापासून स्वतंत्र असा एक श्रेष्ठ नियंत्रक आहे असेच मला वाटू लागले. माझे नेत्र अज्ञान अंधकाराने अंध झालेले आहेत, त्यामुळे मीच या सृष्टीचा अजन्मा निर्माता आहे असा चुकीचा विचार करण्यास मी प्रवृत्त झालो. वस्तुतः मी तुमचा दास असल्यामुळे तुमच्या कृपेस पात्र आहे, हे आता कृपया जाणून घ्या. म्हणजे आता इथे आता शरणागतीची पुढची पायरी आहे पहा त्यांच्या ब्रह्माजींच्या, म्हणजे पुढचा स्तर आहे. ते काय म्हणतात, हे अच्युत देव. अच्युत म्हणजे काय, की जे भगवान आहेत तर त्यांच्यासाठी हे संबोधन आहे. म्हणजे जे च्युत म्हणजे पतनाधीन, आणि जे अच्युत म्हणजे ज्यांचं कधीही पतन होत नाही. आपण कसे आहोत, पतनाधीन आहोत, पण भगवान हे कसे आहेत, अच्युत आहेत, म्हणजे त्यांचं पतन होत नाही कधी. मग असे ते भगवान आहेत, त्यांना काय म्हणले, हे अच्युत देव असं ते संबोधन वापरतात. मी घोर अपराध केलाय, आणि म्हणून तुम्ही काय करा, मला क्षमा करा. म्हणजे एखाद्या साधकामध्ये, एखाद्या भक्तामध्ये काय गुण पाहिजे, तर शरण भाव त्याच्यामध्ये असला पाहिजे. पहा, आपण केलेल्या चुकांचं आपण समर्थन नाही करायचं. आपल्या चुका ज्या आहेत तर आपल्या साक्षी असतात हृदयामध्ये, जे परमात्मा स्वरूपात भगवान त्यामध्ये जाणतात. पण आपण जर चुका करून जर आपण त्या मान्य नाही केल्या, आणि खोट्या अहंकारापोटी आपण त्याचं समर्थन केलं, किंवा त्या झाकण्यासाठी आपण इतरांची निंदा केली किंवा इतरांना दूषणं दिली, तर पण भगवान आपल्या हृदयात साक्षी आहेत ना, ते जाणतात ना. आणि त्याचा हिशोब लेखाजोखा असतो, त्यानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो. मग ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, का साधकामध्ये उत्तम गुण काय असला पाहिजे, तर त्यानं सर्वात प्रथम आपल्या ज्या काही त्रुटी आहेत, आपल्यामध्ये दोष आहेत, चुका आहेत, ते समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या मान्य केल्या पाहिजेत. सेवा करताना तर अत्यंत महत्वाचं असतं, आपल्या त्रुटी चुका दोष ह्या आपण ज्या आहेत सेवेच्या माध्यमातून भगवानांची सेवा करायला मिळते, म्हणजे ती संधीच असते. त्या कशासाठी, तर आपल्यातल्या दोष त्रुटी हे सगळं सुधारण्यासाठी. आणि त्यावेळेला आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करून जे दोष आहेत, त्रुटी आहेत, चुका आहेत, तर त्या आपण काय केल्या पाहिजेत, सुधारण्याचा प्रयत्न करण्यासाठी ती सेवा मिळते. म्हणजे आपली एक प्रकारे ती शुद्धीकरणाची प्रक्रिया असते पहा. मग हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग आता भगवान यांची सेवाच करतात ब्रह्माजी, अखिल ब्रह्मांडाची निर्मिती करून वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे ज्यांच्या श्वासातून जी आहेत तर ती ब्रह्मांड निर्माण होतात, आणि उच्छ्वास म्हणजे उच्छ्वासातून ती नष्ट होत असतात. मग अशा वेळेला असे म्हणजे असंख्य
अगणित ब्रह्मांड निर्माण होत असतात. त्यांच्यासाठी अशा एखाद्या ब्रह्मांडाचा एखादी ब्रह्माजी म्हणजे एक तुच्छ जीवच आहे. म्हणजे एक काय त्याचं अस्तित्व असणार आहे पहा, अग्नीची एखादी ठिणगी सारखे किंवा समुद्रातला एखादा थेंब असल्यासारखं ब्रह्माजींचं अस्तित्व आहे. आणि मग असे जे आहेत त्यांचे सेवक म्हणून कार्य करणारे ब्रह्माजी, तर ते काय करतात, ते एक शुद्ध भक्त असल्याचं हे लक्षण आहे पहा. म्हणजे तर बद्ध जीव आहे, तर त्यामुळं बद्ध जीवनामध्ये त्रुटी चुका हे सगळं घडणारच, कारण प्रत्येक जीवामध्ये चार दोष असतात, बरोबर. मग त्यापैकी हे कसे आहे, तर हायर कॉन्शियसनेस म्हणजे उच्च स्तरावरची कृष्ण भावनेमध्ये किंवा कृष्ण चेतनेमध्ये असलेले ब्रह्मजी आहेत. म्हणजे ते कोणी आपल्यासारखे सामान्य नित्यबद्ध जीव नाहीयेत. मग त्यामुळं त्यांनाही सेवा करताना सुद्धा त्यांच्याकडून ही चूक झाली किंवा हा अपराध घडलाय पहा भगवत चरणी, आणि त्याबद्दल ते क्षमा मागतायत त्यांची, भगवानांची. आणि मग ते काय म्हणतात की मी मोठा मूर्खच आहे. म्हणजे भगवानांचं जे भगवानांच्याकडून जी निर्मिती झाली आता, तर भगवानांच्या रजोगुणापासून ब्रह्माजींची निर्मिती झाली पहा. हम्म वेगवेगळ्या गुणांपासून वेगवेगळ्या देवतांची निर्मिती झाली. मग तसे ब्रह्माजी रजोगुणापासून निर्माण झालेत, विष्णू आहेत ते सत्वगुणापासून निर्माण झालेत, शिव भगवान आहेत ते तमोगुणापासून त्यांची निर्मिती, म्हणजे गुणाच्या आधारावर भगवानांच्या वेगवेगळ्या म्हणजे विस्तार आहेत, त्यापैकी गुणाच्या आधारावर निर्मिती ब्रह्माजींची झाली. मग आता मी मोठा मूर्खच आहेत म्हणतात ते, तुमच्यासारखा श्रेष्ठ नियंत्रक सर्वोच्च नियंत्रक भगवान आहेत, स्वतंत्र आपलं अस्तित्व ते राखतात या सगळ्याची निर्मिती करून, या सगळ्या असंख्य ब्रह्मांडांची निर्मिती. कर्णोदकशाही विष्णू किंवा महाविष्णू म्हणतो, तर ते आपण पाहतो कर्णोदकशाही सागरामध्ये पोडलेले असतात, आणि ते जेव्हा श्वास घेतात आणि उच्छ्वास म्हणजे तो सोडतात, तर त्यावेळेला असंख्य ब्रह्मांड निर्माण केली जातात, श्वासातून उच्छ्वासा वाटते ती नष्ट केली जातात, ही क्रिया अखंड निरंतर सुरू असते. मग असे भगवान आहेत, म्हणजे त्यांच्या रंध्रारंध्रातून ब्रह्मांडाची निर्मिती होते. तिथे एका ब्रह्मांडाचा एक एक ब्रह्माजींची काय कथा. असा मी जीव आहे, असा तुच्छ सेवक आहे मी, आणि माझ्याकडून हा अपराध घडला की म्हणजे माझे जे नेत्र आहेत ते काय सांगितले ब्रह्माजींनी, की माझे नेत्र आहेत ते अज्ञान अंधकाराने अंध झालेले आहेत. म्हणजे इतके माझे नेत्र अज्ञानाने, म्हणजे माझी पात्रता काय आणि भगवान यांची पात्रता काय, भगवान परमश्रेष्ठ आहेत असं हे सगळं नातं असताना भगवान यांच्याशी, भगवान यांचं हे स्थान असताना मी अज्ञान रूपी अंधकाराने माझे नेत्र कसे झाले, अंध झाले. म्हणजेच काय, की आपल्यासारखे बद्ध जीवांची हीच अवस्था असते. आपल्याला माहितीच नसतं भगवान यांच्याशी आपले काय संबंध आहे, आणि त्यामुळे काय होतं, आपण भगवान यांच्याशी असलेल्या संबंधाचं विस्मरणच होतं आणि आपण इंद्रिय तृप्ती करत असतो. पण इथे भगवान यांच्याशी असलेलं नातं ब्रह्माजींना त्यांचं माहिती आहे, आणि त्यांची त्या सेवेमध्ये आहेत, आणि तरी देखील अपराध घडलाय. म्हणून ते काय म्हणतात, की अशा अज्ञान रूपी अंधकाराने, म्हणजे भगवान यांचं नित्य स्मरण असलं पाहिजे. भगवान हे परमश्रेष्ठ आहेत, आणि ते कुठलीही लीला करू शकतात त्यांच्या आनंदासाठी, आणि त्या आनंदाचं आस्वादन करणारे म्हणजे सुप्रीम एन्जॉयर किंवा असे जे आहेत परमभोक्ता भगवान आहेत, मग ते कुठलीही लीला घडवू शकतात. पण ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना विस्मरण झालं, भगवान यांच्याविषयीचं जे ज्ञान आहे किंवा भगवान यांचं आपल्याशी काय संबंध आहे, काही काळापुरतं विस्मरण ते झाल्यासारखंच आहे ना. अज्ञान कधी असतं, जेव्हा विस्मरण असतं तेव्हा, हो की नाही. आपण भगवान यांच्याशी असलेला आपला शाश्वत संबंध विसरलो म्हणून आपल्याला अज्ञान आहे. भगवान यांच्याशी जेव्हा आपला शाश्वत संबंध आपण त्याचं ज्ञान, म्हणजे आपण जेव्हा जो संबंध आहे तर तो आपण त्याचं स्मरण होतं, तेव्हा हळूहळू ज्ञान यायला लागतं ना, भगवान कोण आहेत, ते कसे आहेत, त्यांना जाण्याचे आपण प्रयत्न भगवद्गीता भागवताच्या माध्यमातून किंवा हे वेदांची निर्मिती कशासाठी, त्यासाठी तर आपण करू, म्हणजे त्याद्वारे हे ज्ञान घेऊ शकतो. म्हणजे अज्ञान रूपी अंधकारामुळेच हे घडतं. म्हणून ब्रह्माजी काय म्हणतात, या अज्ञान अंधकारानंच काय झालंय, की मी इतका अंध झालो, म्हणजेच काय, की बद्ध झालो थोडक्यात, की ह्या प्रकृतीच्या तीन गुणांमधली ही बद्धताच आहे, आणि त्यामुळे हे समजून नाही आलं. आणि म्हणून मग काय झालं, की ह्या सृष्टीचा मी जन्म निर्माता आहे, आणि चुकीचा विचार करायला मी प्रवृत्त झालो. म्हणजे खरं तर मी तुमचा दास आहे. हम्म आणि दास सेवक असताना सुद्धा मी स्वतःलाच स्वामी समजलो, मीच सृष्टीचा निर्माता आहे समजलो. पण तुमच्या कृपेमुळे ही मी निर्मिती करू शकतो, आणि तुमच्या कृपेमुळेच ही मी सेवा करू शकतो. मी खरं तर वस्तुतः तुमचा दास आहे, हे आता मला कळलंय. आणि त्यामुळं मी तुमच्या कृपेस पात्र आहे, म्हणजे तुम्ही क्षमा करा मला आणि माझ्यावर कृपा करा, आणि या कृपेस मी तुमच्या पात्र आहे. म्हणजे किती सुंदर पद्धतीने ब्रह्माजी, मी तुमच्या कृपेस कसा पात्र आहे, अपराध तर घडलाय माझ्याकडून, पण मी तुमच्या कृपेस तुमचा संपत्तीचा वारस म्हणजे
काय भाग म्हणून मी तुमचा कसा पात्र आहे मोक्षाला जाण्यासाठी, एक भक्त म्हणून, सेवक म्हणून. त्यानंतर मी तुमच्या कृपेस आणि तुमच्या क्षमेस कसा पात्र आहे ह्यासाठी म्हणजे अत्यंत विनवणीच्या स्वरूपात प्रार्थना करतायत पहा. हेच खऱ्या उत्तम भक्ताचं लक्षण असतं पहा. अशा पद्धतीने तळमळीने पूर्णतः स्वतःला समर्पित करून भगवत चरणी आपण प्रार्थना करू शकलो पाहिजे. आपल्याकडून असंख्य अपराध घडले आतापर्यंत, पण आपण जेव्हा सर्व धर्मांपरित्यज्य यासाठी म्हटले, म्हणजे असे अनेक जे वेगवेगळे धर्म आपण अभ्यासले भगवद्गीतेच्या माध्यमातून, तर या सगळ्यांचं त्याग कर आणि त्याद्वारे तू काय कर, मला शरण ये, तत्क्षणी तुझे सगळे पाप नष्ट होतील पहा. घाबरू नकोस, म्हणजे मी सगळ्याची जबाबदारी घेईन असं म्हणतात भगवान. मग त्याचं कारण हे आहे, म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा भक्त शरण जातो तेव्हा भगवान काय करतात, त्याच्यावर कृपा करतात, त्याची सगळ्या पापांपासून मुक्तता होते, अपराध जे येतात त्याचे जे सगळे असतात ते क्षम्य होतात. म्हणजे काय, तर ते या श्लोकातून भगवान यांच्या समोर खूप सुंदर श्रील प्रभुपाद यांनी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्या लिखाणातून म्हणजे हे सगळं जे आहे ते स्पष्ट केलंय की जे तात्पर्य आहे ह्याच्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की भगवान यांच्या समोर ब्रह्मदेव हा प्रस्ताव मांडतात की मी तुमचा म्हणजे तुमच्या चरणी म्हणजे असं अपराध केलाय, चुकीचं हे वर्तन केलंय खरं, पण निश्चित मी दंडास सुद्धा पात्र आहे आणि तर तुम्ही कराच माझ्यावर. पण मी हे घोर अज्ञानी असल्या कारणाने केलंय, मी तुमच्या इतका ज्ञानामध्ये उन्नत नाहीये. कारण भगवान कसे आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत ज्ञानामध्ये. मग आपल्यासारखे बद्धजीव काही भगवान यांच्यासारखे ज्ञानामध्ये उन्नत नाही, म्हणजे म्हणून अज्ञान रूपी अंधकार आहे हा. आणि त्या अज्ञानामुळं मी काय केलंय, मी घोर अज्ञानी असल्यामुळं मी ती निरागसतेनं चूक केली. हम्म जसे लहान मुलं चुका करतात, आपण पालक आपल्या जीवनामध्ये आपण पालक आता आहोत सगळे, तर मग ते निरागसतेने करतात, त्यांना ते ज्ञान नसतं म्हणून करतात. म्हणजे अग्नीमध्ये हात एखादं बाळ घालतं, हो की नाही, विस्त असतो तिथं, तर त्याला ते माहित नसतं की हात घातला की चटका बसणार आहे, म्हणजे अज्ञानापुरती ती चूक होते. मग तसंच घडले असं थोडक्यात ब्रह्माजींना म्हणायचंय. मग ते काय म्हणतात की म्हणजे मी हे निरागस मूर्ख म्हणजे निरागसतेनं आणि मूर्ख म्हणून एक कृत्य केले, आणि त्यासाठी तुम्ही काय करा की मला अज्ञानी, निरागस, मूर्ख समजून मी जरी शिक्षेस पात्र असलो तरी माझ्यावर कृपा केली पाहिजे. म्हणजे शिक्षा आणि क्षमा या दोन्ही गोष्टींसाठी मी पात्र असलो तरी त्याच वेळी तुम्ही काय केलं की म्हणजे काय करावं की माझा उद्दामपणा, माझा उद्धटपणा, म्हणजे जसं आई बाबा आपल्या मुलांचा उद्दामपणा, उद्धटपणा असतात त्याला कानाडोळा करतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, हो की नाही, आणि आपल्या प्रेमाचा वर्षाव करतात, तसंच तुम्ही काय करा, माझा उद्दामपणा, असंस्कृत उद्धटपणा याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि तुम्ही काय करा, म्हणजे तो सहन करा, म्हणजेच काय, त्याच्याकडे दुर्लक्ष करा तुम्ही, आणि काय करा, मी कृपेस तुमच्या पात्र आहे, मी तुमच्या दंडास पात्र आहे, मी तुमच्या क्षमेस पात्र आहे, सगळ्यालाच पात्र आहे, पण तुम्ही माझ्यावर काय करा, म्हणजे दंडास आणि क्षमेस पात्र असलो तरी तुम्ही माझ्यावर कृपेचा वर्षाव करा, असं तळमळीने ब्रह्माजी प्रार्थना करतायत पहा. म्हणजे तुम्हाला ही माझी नम्र विनंती आहे की तुम्ही माझ्यावर कृपेचा वर्षाव करा. अशा पद्धतीने शरणागत भावाने एखादा दास किंवा एखादा पुत्र आपल्या पित्यासमोर आपल्याकडनं कुठलं दुष्कृत्य झालं तर कसा जाईल शरण, अशा पद्धतीने ते शरण गेलेत आणि प्रार्थना करतात पहा. मग इथं ब्रह्मदेव काय शब्द वापरतात, तर नाथवान, म्हणजे इथं शब्द काय आलाय, तर नाथवान हा शब्द वापरलाय त्यांनी. म्हणजे नाथ म्हणजे काय, आपले पती किंवा आपली जबाबदारी ज्यांनी घेतली असेल, मग असे कोण आहेत, भगवान आहेत. मग त्यांच्या चरणी हे प्रार्थना करतायत. म्हणजे माझ्यासारख्या नम्र सेवकाचा दुर्दैवाने माझ्या हातून उद्धटपणा घडला माझ्या अज्ञानामुळं, तर त्याला तुम्ही क्षमा करा, मी क्षमेला आणि दंडाला दोन्हीला पात्र आहे, पण तुम्ही माझ्यावर कृपा करा. अशा पद्धतीने म्हणजे भक्ताचे प्रेम असतं भगवान यांच्याविषयी, आणि त्याद्वारे ते विनवणी करत असतात, विनंती करत असतात. जसं आपल्याकडून एखादी गोष्ट घडली तर आपण म्हणतो ना आपल्या मम्मी पप्पांना, पप्पा प्लीज सॉरी, मला क्षमा करा हं, पण मला हे हवंय, एखादी गोष्ट हवी असली, मग आपण ज्या मायेने, ज्या प्रेमाने म्हणतो ना, म्हणजे जे प्रेमाचं आदान प्रदान होत असतं त्यावेळेला, तेच भगवान आणि भक्त यांच्यामध्ये होते. मग तितक्याच प्रेमाने, तितक्याच म्हणजे निरागसतेने ब्रह्माजी ही प्रार्थना करतायत पहा. मग हा भगवान आणि भक्तामधला प्रेमाचं आदान प्रदानच असतं ते. म्हणजे त्या शरण भावाने ते सांगतात, म्हणजे झालाय माझ्याकडून अपराध, पण मला तुमच्या कृपेचा वर्षाव करा, म्हणजे तुमचं प्रेम मिळू दे. कृपा म्हणजे काय असतं, भगवत प्रेमामध्ये स्थित असतो ना भक्त, मग ते प्रेम मिळू दे, असं भगवानांचं शुद्ध प्रेम मिळू दे, मग अशी कृपा माझ्यावर होऊ दे. मग आपला म्हणजे शाश्वत संबंध ते जाणतात, आणि म्हणून ते भगवानांच्या सेवेमध्ये आहेत.
भगवान सगळ्या जगाचे स्वामी आहेत, पण त्यांनी स्वतःलाच स्वामी समजला आणि म्हणून त्यांच्याकडून ही अपराध म्हणजे हा जो अपराध आहे हा घडला. म्हणजे भगवान स्वामी असताना त्यांनी स्वतःलाच स्वामी समजून काय केलं, भगवानच यांना भ्रमित करण्याचा प्रयास केला. मग भगवानांचे आपण तुच्छ दास आहोत. कधी कधी वस्तुस्थिती या मिळाल्या, भगवान यांच्याकडून ह्या ज्या शक्ती मिळाल्यात ना, आणि ही जे म्हणजे हे सगळे अधिकार मिळालेले आहेत ना त्यांचे सेवक म्हणून, त्यामुळे हे विसरलं जातं. जसं आपलं होतं ना ह्या भौतिक जगतामध्ये जी सगळी सुख आहेत ना, आहार निद्रा भय मैथुन ह्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आपण आपली वास्तविक स्थितीच, आध्यात्मिक स्थिती काय आहे विसरून जातो. मग आपल्यासारख्या जीवांची ही गोष्ट होते, तर ब्रह्माजींची का नाही होणार? ते सुद्धा नित्यबद्धच आहेत. आणि त्यामुळं आपली वस्तुस्थिती आपण विसरतो की आपण नित्य दास आहोत. आणि म्हणून भगवान यांच्या कृपेमुळेच ही सगळी जी धारणा आहे आपली, मिथ्या धारणा म्हणजे आपला चुकीचा समज की मी कोणीतरी स्वामी आहे, स्वामित्वाची भावना ही नष्ट होईल. आणि ह्यासाठी काय पाहिजे? भगवान यांचा कृपा वर्षावच आपल्यावर झाला पाहिजे. आणि ह्यासाठी म्हणजे ते भगवानांच्या चरणी प्रार्थना करतात की तुमचं शाश्वत सेवक पद माझ्या कायम स्मरणात राहिलं पाहिजे, कधीही असं मला विस्मरण झालं नाही पाहिजे, यासाठी तुमची माझ्यावर कृपा करा. म्हणजे इतके उच्च स्तरावरचे भक्त की जे हायर कॉन्शियसनेस मध्ये, उच्च स्तरावरच्या कृष्ण भावनेमध्ये, कृष्ण चैतन्यामध्ये ते प्रार्थना करतात शरण येऊन. म्हणजे आपण दिवस रात्र किती आळवलं पाहिजे पहा, भगवानांना प्रार्थना केली पाहिजे. आपल्यामध्ये किती स्वामित्वाची भावना आहे, खोटा अहंकार आहे, भगवान यांच्याशी असलेल्या संबंधाचं सुद्धा विस्मरण झालेलं. इस्कॉनच्या माध्यमातून आपल्याला निदान तो संबंध तरी कळला. भगवान यांच्या सेवेमध्ये ब्रह्माजी अनेक लाखो वर्ष युग आहेत पहा, आणि ते सेवा करतात असे ब्रह्माजी आहेत, आणि त्यांचे नित्य दास नित्य सेवक आहेत, ते जाणतात आपला संबंध, आणि तरी देखील त्यांना विस्मरण झाले. मग आपल्याला किती विस्मरण झालं असेल पहा. आता आपल्याला म्हणजे ह्या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला इस्कॉनच्या माध्यमातून समजलं की आपलं भगवान यांच्याशी नातं काय आहे. आपण शाश्वत दास आहोत, जीवेर स्वरूप है नित्य कृष्णेर दास, हे समजलं. आणि मग आता हे स्वरूप समजले तर आपण किती सेवा करायला पाहिजे आणि किती शरण जायला पाहिजे पहा. आणि आपण किती तळमळीने प्रयत्न करायला पाहिजेत की दिवसातला प्रत्येक क्षण आणि निमिष आपण भगवान यांचं स्मरण आपल्याला राहील की त्यांचे आपण नित्य दास आहोत, हे स्मरण राहून त्यांची सेवा होईल असा आपला भाव असला पाहिजे. आपलं प्रत्येक कर्म असं झालं पाहिजे. यासाठी आपण किती प्रयत्न करायला पाहिजेत ह्याच्यावरून आपण कल्पना करूया. म्हणजे उच्च स्तरावरच्या ब्रह्माजींसारख्या कृष्ण चेतनेमध्ये स्थित असलेल्या भक्ताची ही कथा आहे. तर आपल्यासारख्या नित्यबद्ध जीवाची काय कथा असेल? म्हणजे आपण किती तळमळीचे प्रयत्न आणि याचना आणि प्रार्थना करायला पाहिजे. आणि दिवसभरात आपले किती अपराध होत असतील आज, ह्याचं काही म्हणजे तारतम्यच आपल्याला ठेवता येणार नाही. म्हणजे किंवा आपण ह्या सगळ्याचा लेखाजोखा ठेवायचा प्रयत्न केला तरी जमणार नाही पहा, इतके आपण अपराध करत असतो. तर ब्रह्माजी एका अपराधासाठी म्हणजे ब्रह्माजींच्या एका छोट्याशा विस्मरणामुळे भगवान भ्रमित होतात आणि हा अपराध घडतो. तर आपल्या हातून असे असंख्य अनंत अपराध घडले असतील आतापर्यंत आणि घडत असतील. यासाठी आपण किती क्षमा याचना केली पाहिजे पहा भगवान यांच्या चरणी. मग तेच आपण शिकूया, तोच भाव आपण आणूया आपल्या अंगी, आपल्या हृदयामध्ये तो भाव आपल्या कसा निर्माण होईल हे ब्रह्माजींच्या या उदाहरणातून, या श्लोकातून आपण शिकूया. की तो शरण भाव, तो म्हणजे क्षमा याचना करण्याचा भाव किंवा ती शरणागती आपल्यामध्ये येऊ दे, तो अहंकार नष्ट होऊ दे आपला, आणि आपला खोटा अहंकार आहे तो नष्ट होऊ दे, आणि भगवान यांना शरण जाऊन हा माझ्याकडून अपराध घडलाय पण मला तुम्ही क्षमा करा, हे जे आळवण्याची वृत्ती आहे ना, किंवा ही जी विनंती आहे किंवा ही नम्रता आपल्या अंगी कशी आहे ब्रह्माजींसारखी, म्हणजे किती छान गुण आहेत पहा ब्रह्माजींमध्ये, खूप नम्र आहेत ते. हा अपराध जो आहे, चूक स्वीकारण्याची वृत्ती आहे पहा त्यांच्यामध्ये. म्हणजे सरळपणा, आर्जवम जी क्वालिटी आहे ना, म्हणजे आपली चूक आहे ती एखाद्या समोर स्पष्ट मांडण्याची पण वृत्ती पाहिजे आपल्यामध्ये, आणि एखाद्याला त्याची चूक सांगता पण आली पाहिजे निष्कपटपणे, महिला म्हणचा आर्जवम. मग त्यानंतर जे आहे ते दंड स्वीकारण्यासाठी ते तयार आहेत पहा, क्षमा याचना करतात. म्हणजे आपला खोटा अहंकार त्यांनी त्यागलाय, म्हणजे जो काही आहे म्हणजे मीच मीच नियंता आहे किंवा मीच ह्या सगळ्याचा स्वामी असं वाटून त्यांनी भ्रमित करायचा प्रयत्न केला. मी स्वामित्वाची भावना, खोटा अहंकार त्यांनी त्यागला पहा. आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं, शरण गेले भगवानांना. आणि ते काय म्हणतात की त्यांच्या हृदयात जे प्रेम आहे भगवानांच्या विषयीचं, नित्य सेवक दास म्हणून, त्याद्वारे ते त्यांची याचना करतायत. मग हा भाव म्हणजे हा याचक भाव, हा दास्य भाव, आपण त्यांचे तुच्छ दास आहोत, हा भाव आपल्या अंगी आला पाहिजे. यासाठी काय करायला गेलं, आपण सतत ब्रह्माजींसारखं नित्य सेवा करू, तेव्हा आपल्या शुद्धी होईल. आणि मग एखादी चूक ब्रह्माजींची झाली अशी, मग आपली एखादी चूक नाही, तर तोपर्यंत आपले असंख्य चूक, हा अपराध घडतच राहणार. म्हणजे सेवेचं महत्व यातून आपण समजून घेतलं. म्हणजे इतक्या निरंतर सेवेमध्ये असून देखील जर ब्रह्माजींसारख्या जीवाच्या चुका होत असतील, की जे ज्यांच्याकडे भगवानाने शक्ती त्यांना प्रदान केलेली आहे सगळ्या सृष्टीची निर्मिती करण्याची, इतकी उच्च कोटीची शक्ती त्यांच्याकडे आहे भगवानांची, आणि त्यांचे देखील अपराध होत असतील, तर आपल्याकडे कुठली शक्तीच नाहीये. सगळं काही भगवानांच्यावरच अवलंबून आपण आश्रित
आश्रित आहोत. आणि हे सगळं जाणून घेऊन जर आपण त्यांना शरण गेलो आणि त्यांची सतत निरंतर सेवा करायचे प्रयत्न केले तर निश्चितच काय होईल, भगवानांची कृपा होईल आपल्यावर, हो की नाही? मग हे ब्रह्माजींचे गुण आपण जे आहेत ते आपल्या अंगी मांडण्याचे प्रयत्न केले पाहिजे. का शुद्ध भक्ताचा संग यासाठी करावा, शुद्ध भक्ताचे चरित्र किंवा त्यांचं लिखाण किंवा स्तुती आपण का अभ्यासतो, त्यातून आपल्या अंगी हे पात्रता कशा येतील शुद्ध भक्तांचा ज्या आहेत तर त्या आपण प्रयत्न करायचे असतात, आपल्या अंगी यावेत म्हणून. हे कृष्ण भावनेमध्ये आपल्यापेक्षा परिपक्व स्तरावर, उच्च स्तरावरच्या कृष्ण भावनेमध्ये हे भक्त आहेत, भगवान यांचे ब्रह्माजी आदिपुत्र म्हटलं जातं. तर त्यांचे गुण आपल्या अंगी कधी येतील? मग एखादी चूक झाली तर तिथे भगवानांना याचना करणं किंवा हे त्या स्तरावरचा तो उच्च स्तरावरचा भक्त आहे तर त्याची आळवणी आपण पाहतो, त्याची विनंती पाहतो. पण आपण तेवढे पात्र आहोत का नाही? म्हणजे आपण त्या पात्रतेचे होण्यासाठी आपल्याला किती प्रयास करायला लागतील कल्पना करू शकतो. मग निदान आपल्याला जो काही मनुष्यजन्म मिळाला आणि आपली बद्धता समजून घेऊन आपण रोज भगवानाच्या नित्य सेवेमध्ये राहण्याचा प्रयत्न केला आणि त्या सेवेमध्ये अपराध आपल्याला जे समजू येतील आणि ते समजून येण्यासाठी सुद्धा भगवानांनाच प्रार्थना केली की अपराध माझ्याकडून होणार नाहीत किंवा सेवा अपराध होणार नाहीत, सेवेमध्ये अपराध होणार नाहीत, नाम अपराध होणार नाहीत, यासाठी तुम्हीच मला ही जागरूकता दक्षता द्या, अशी त्यांच्या चरणी आळवणी केली. तर निश्चितच भगवान यांचा आश्रय जेव्हा आपण घेतो तेव्हा निश्चितच भगवान आपल्यावर कृपा करतील, हो की नाही? जशी ब्रह्माजींच्यावर केली. आता पुढे जाऊ आपण, पुढचा श्लोक घेऊया आपण. पुढचा जो श्लोक आहे तो 11वा श्लोक आहे. तर त्याचा आता आपण त्या श्लोकामध्ये महत्वाचं आता म्हणजे स्वरूप कसं आहे आपलं आणि आपल्यातला आणि भगवान यांच्यामधला फरक काय आहे आणि मग आपण नित्यबद्ध कसे आहोत, तर हे सगळं आपण आता या श्लोकामध्ये समजून घेणार आहोत. वा अहम तमोम दहम खचराग्निवाफुर संवेष्टितांड घटसप्तवितस्तिकायः व इदृक्विधा अविगणित अंड पराणु चर्यावातध्वरोम विवरस्य च ते महित्वम. क्षमा असावी, थोडासा श्लोक अवघड आहे, जसं जमेल तसा वाचायचा प्रयत्न केला. हरे कृष्ण. मी कोठे, सात वितांच्या मापाचे माझे यह कशित शरीर, प्रकृती, महत्त्व, मिथ्या अहंकार, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या घटकांनी वेष्टिलेल्या या अंडाकृती विश्वामध्ये मी बंदिस्त आहे. आणि तुमचे महात्मे कोठे, खिडकीमधून जसे अगणित परमाणू आत बाहेर करीत असतात तसे तुमच्या रोमरंध्रांमधून अगणित ब्रह्मांडे आत बाहेर करीत असतात. आता इथे काय म्हणलंय, क्वा अहम म्हणजे काय, की मी कुठे आणि ही भौतिक प्रकृती म्हणजे जी आहे तर ती कुठे. मग आता पुढे शब्द काय आहे या श्लोकामध्ये, की महत अहम म्हणजे क्वा अहम तमोम महत अहम म्हणजे काय, की मिथ्या अहंकार आणि हे महत्त्व म्हणजे अखिल भौतिक शक्ती जी आहे तर ती शक्ती. आणि मग पुढे काय म्हटलंय, खचराग्नी वा वाभूर असा शब्द आहे. खचराग्नी वाभूर म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सगळं आलं. ख म्हणजे आकाश, चर म्हणजे काय वायू अग्नी, आणि वा म्हणजे जल, आणि भू म्हणजे पृथ्वी. तर हे सगळे आले म्हणजेच काय, त्या 24 तत्वांनी आपलं शरीर बनले ना, तर हे सगळे आले. महत्त्व प्रकट होतं आणि त्याद्वारे कशा पद्धतीनं भौतिक प्रकृतीची निर्मिती होते हे सगळं आपण अभ्यासलंय ना. गोलोक वृंदावन चार्ट मध्ये सगळे हे निर्मिती कशी होते जीवांची हे सगळं अभ्यासलंय. तर ते त्याचाच हा संदर्भ आहे. तर इथे काय सांगतात जे ब्रह्माजी आहेत, की असं मी कुठे, की ज्याचं 7 वितांच्या मापाचं असं यकश्चित म्हणजे इतकं छोटस शरीर आहे माझं. आणि प्रकृती, महत्त्व, मिथ्याहंकार ही पंचमहातत्व म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या घटकांनी वेष्टिलेल्या अंडाकृती विश्वामध्ये मी बंदिस्त आहे. म्हणजे ह्या अंडाकृती हे जे विश्व आहे, हे प्रत्येक ब्रह्मांड म्हणजे हे जे विश्व आहे किंवा जगत म्हटलं जातं तर हे कसं आहे, अंडाकृती आहे, हा गोल आहे. आणि ह्या जगतामध्ये आपण जीवात्मा म्हणून ह्या 24 तत्वांनी म्हणजे ह्या सगळ्या 24 तत्वांपासून बनलेलं आहे. हे जे ब्रह्मांडातली प्रत्येक वस्तू बनलेली आहे. मग ह्या सगळ्या यांनी मी वेष्टिलेल्या म्हणजे किंवा हे विश्व किंवा हे ब्रह्मांड सुद्धा ह्या सगळ्यांनीच बनलेलं आहे. म्हणजे निर्मितीमध्ये आपण अभ्यासलंय, ओके नाही?
तर काय आहे तर पाच तत्व ही पृथ्वी, त्यानंतर आप, तेज, वायू, आकाश. मग त्यानंतर काय आहे की जी महत्तत्व आहेत, तर ते महत्तत्व आणि मिथ्या अहंकार तर आणि भौतिक प्रकृती ह्या सगळ्यांनी हे जे विश्व बनलेलं आहे. मग तिथं म्हणजे तुमचं महात्मा किती मोठं आहे, म्हणजे तुमच्यामुळेच ही सगळी निर्मिती होऊ शकते. आणि त्यापुढे मी कुठे आहे, एक छोटासा 7 वितांचं माझं शरीर आहे. म्हणजे आपल्या आत्म्याचा आकार आपण समजून घेतला आपण, मग आपल्याला आध्यात्मिक जो देह असतो तो किती असतो, 7 वितांचा असतो. इथं इथं उल्लेख झालाय पहा. म्हणजे आपला जो आत्मा आहे, तर त्याचा आपण आकार भगवद्गीतेमध्ये अभ्यासला हो की नाही. तर तो किती आहे, तर तो आपला जो आपल्या डोक्यावरचा केस आहे त्याचा जो अग्र आहे किंवा टोक आहे, तर त्याचा 10,000वा भाग केला तर तेवढा चितकण म्हणजे इतका छोटासा, म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसणार नाही असा कण म्हणजे आपला आत्मा आहे. मग आपला म्हणजे जो आध्यात्मिक देह आहे तर त्याचं वर्णन कसं करतात ब्रह्माजी, तर म्हणजे 7 वितांच्या मापाचं हे माझं शरीर आहे. आणि मग माझ्यासारखा देह कशी काय, म्हणजे माझ्यासारखा इतका म्हणजे तुच्छ जीव कसं काय तुमच्याशी तुलना करू शकेल, किंवा तुमचं महात्म्य कुठे आणि मी कुठे, असा मी तुच्छ दास आहे. म्हणजे खिडकीतून, म्हणजे एखाद्या खिडकीतून झरोक्यातून जसे प्रकाश किरण आल्यानंतर असे किरण असतात, किरणाच्या माध्यमातून जे वेगवेगळे अणू असतात, अगणित परमाणू, म्हणजे छोटे छोटे प्रकाशातले किरण असतात, त्यांना परमाणू म्हटले. अगणित असतात, ते असंख्य असतात, ते काय आत बाहेर असे आपल्याला दिसतात पहा जाताना. हं मग तसे भगवान यांच्या रोमरंध्रातून, म्हणजे शरीर जे आहे तर त्याच्यावर जी छोटी छोटी रंध्र आहेत त्यांना रोमरंध्र म्हटलं जातं. अगणित ब्रह्मांड आत बाहेर करत असतात सतत. मग असं भगवान यांचं शरीर आहे. इतकी भगवान म्हणजे महान आहेत, इतकं महात्म्य आहे त्यांचं. आणि त्यांच्या पुढे माझ्यासारख्या अशा तुच्छ जीवाची काय कथा, म्हणजे ज्याचं शरीर फक्त 7 वितांचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं भगवान जे आहेत तर त्यांच्या नजरेत आपण किती तुच्छ आहोत, हीन दीन आहोत, हे ब्रह्माजी इथे व्यक्त करतात. एका भक्ताचे वैशिष्ट्य आहे, भगवानांच्या तुलनेत आपण किती हीन दीन आहोत, आपण किती अपराधी आहोत, किती तुच्छ आहोत, हे पहिल्यांदा भक्त जे आहे तो वर्णन करत असतो. म्हणजे त्यांची स्तुती करण्याचे सुद्धा 5 टप्पे आहेत. पहिल्यांदा भगवान यांना नमस्कार केला जातो भक्तांकडून, शुद्ध भक्त नमस्कार करतो, त्यांची स्तुती करतो. मग ती स्तुती आपण गायलेली 6 श्लोकामध्ये अभ्यासली ब्रह्माजींनी, की कशा पद्धतीनं भगवान हे सर्वश्रेष्ठ आहेत. मग त्यानंतर आता तो काय करतोय, मी किती हीनदीन आहे, माझ्याकडून कसा अपराध झालाय, मग हे सगळं वर्णन करतात. एखादा भक्त अशा पद्धतीने वर्णन करतो, मग तो कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा व्यक्त करतो. मग अशा सगळ्या 5 टप्प्यामध्ये ब्रह्माजी सुद्धा काय करतात, ही स्तुती करतायत. मग तिथे आता ते काय करतात, आपली जी हीनदीनता आहे, आपलं तुच्छत्व आहे, ते वर्णन करतायत पहा. तर त्यामध्ये काय म्हणतात की म्हणजे ब्रह्मदेवाने काय केलं तर श्रीकृष्णांच्या ह्या मित्रांचं म्हणजे गोपगणांचं आणि वासरांचं अपहरण केलं. आणि त्यासाठी आणि त्यानंतर मग आता बघू याची काय अवस्था झाली, हा छोटासा मुलगा गवळ्याचा हा भगवान असेल, आणि म्हणून आता पाहायला आले ते, म्हणजे अशा भावाने मीच कोणीतरी स्वामी आहे समजून. आता बघू हा मुलगा काय करतो, म्हणजे ते भगवान आहे ते समजूनच घेतलं नाही त्यांनी, जाणलंच नाही. आणि भगवानांची ती लीला आहे, भगवान मनुष्य अवतारामध्ये असतील तरी, तर हे समजलंच नाही अज्ञानरूपी अंधकारामुळे त्यांना. आणि ते स्वतःच भ्रमित झाले आणि ते स्वतःच म्हणजे स्वतःला स्वामी समजलं त्यांनी, आणि त्याद्वारे त्यांनी चूक केली, हा अपराध घडला. आणि मग ते नंतर पाहायला आले यमुना तीरी, तर तेव्हा त्यांनी काय पाहिलं, ते मित्र पण खेळत आहेत आणि ती वासरं पण चरत आहेत. मग हे जेव्हा त्यांनी पाहिलं त्यावेळेला त्यांना आपली चूक समजली, त्यांनी आपला पराभव मान्य केला. भगवान यांना कोणी हरवू शकेल का, सर्व श्रेष्ठ भगवान असे आहेत, म्हणजे सर्वांच्यावर विजय मिळवणारे भगवान आहेत. म्हणजे भगवान म्हणजे भगवान जे आहेत तर ते अशा पद्धतीने परमश्रेष्ठ आहेत की भगवान म्हणजे यांच्या समोर आपला काही टिकाव तरी लागू शकेल का, बिलकुल नाही. म्हणजे भगवान जे आहेत ते कुणाकडून पराभूत होत नाहीत कधी, तर भगवान यांच्याकडून प्रत्येकाला पराभव स्वीकारावा लागतो. आणि म्हणून भगवान कसे आहेत, अजिंक्य आहेत, म्हणून त्यांना अजित म्हटलं जातं. म्हणजे काय, सगळ्यांना जिंकणारे, ज्यांना कोणी हरवू शकत नाही असे अजित भगवान यांना म्हटलं जातं. मग असे भगवान आहेत. मग त्यामुळे त्यांच्याकडून पराभव मान्य केला आणि त्यांनी मग ब्रह्माजी शरण आले आणि ह्या श्लोकामध्ये हेच वर्णन केले पहा. म्हणजे श्रेष्ठ ब्रह्मदेव जे आहेत तर ते ब्रह्मांडाचं ह्या सगळ्या व्यवस्थापन करतात.
आणि मग जे असे जे ब्रह्मांडाचं व्यवस्थापन करणारे ब्रह्मदेवासारखे सुद्धा बद्ध जीव आहेत की त्याची सुद्धा तुलना करता येणार नाही श्रीकृष्णांशी, इतके आपण बद्ध जीव आहोत. मग असा व्यक्ती जर भगवान यांचा पराभव करण्यासाठी आता यांची कशी फजिती झाली आणि आता हे कसे भ्रमित झाले असं म्हणून जर येत असेल तर त्याचा पराभवच करतील ना भगवान. मग अशा पद्धतीनं त्याच्या म्हणजे ब्रह्मदेवांकडून हा अपराध घडलाय आणि याची त्यांना जाणीव आहे आणि ते हे सगळं वर्णन करतात. त्यामुळे म्हणजे जे भगवान ज्यांच्या शरीरातून म्हणजे त्यांच्या रोमरंध्रातून उत्पन्न होणारे असंख्य ब्रह्मांड म्हणजे उत्पन्न होत असतात आणि निर्माण करत असतात ते आणि नष्ट करत असतात. मग अशी ज्यांची क्षमता आहे त्यांच्या पुढे म्हणजे भगवान यांच्या तुलनेमध्ये एका ब्रह्मांडाची निर्मिती करायला दिलेला त्यांचा सेवक आणि त्याला त्या सगळ्या शक्ती सुद्धा भगवान यांनीच दिलेला असा तो सेवक आहे. मग तो किती तुच्छ असेल पहा. मग हे सगळं वर्णन ब्रह्माजी करतायत पहा. म्हणजे ब्रह्मदेवाने प्रस्तुत जे केलंय आता आपलं स्वतःचं जे स्वतःची जी म्हणजे स्थिती आहे म्हणजे इतका तुच्छ दास सेवक आपण आहोत. भगवान यांच्या आश्रयावरतीच आहोत आपण. त्यांनीच त्यांना शक्ती प्रदान केलेली आहेत आणि त्याद्वारेच ते या ब्रह्मांडाची निर्मिती करू शकतात आणि सर्व निर्माण करू शकतात. म्हणजे स्वतः स्वतः जीवात्म्यामध्ये ही शक्तीच नसते. ब्रह्माजींच्या म्हणजे ब्रह्माजींच्या मध्येच काय आपल्या कुणामध्ये पण ही शक्ती नसते. म्हणजे की भगवान यांच्या इच्छेविना गवताचं पात देखील हलू शकत नाही. ही जर आपली अवस्था आहे तर ब्रह्माजींना ही सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती करायला सुद्धा शक्ती भगवानच देतात. मग ह्याचं विस्मरण होऊन त्यांनी भगवान यांची परीक्षा केली, भगवानांना भ्रमित करायचा प्रयत्न केला. मग त्यावेळेला त्यांच्या पुढे ब्रह्माजींसारखा जीव किती तुच्छ आहे पहा. की जो म्हणजे जो अशा परमश्रेष्ठ शक्तीची परीक्षा घेतोय की ज्यांच्या रोमरंध्रातून असंख्य ब्रह्मांड ये जा करत असतात. असं म्हणजे जसं खिडकीच्या झरोक्यातून ये जा करत असतात प्रकाश किरण तशा पद्धतीनं ते परमाणू छोटे छोटे प्रकाशाचे किरण त्यांना परमाणू म्हटले. अगदी छोटे कण असतात पहा. तर असे ये जा करत असतात तशी ब्रह्मांड ये जा करत असतात. मग म्हणजे अशा भगवान म्हणजे यांच्या समोर अशा पद्धतीचं कर्म म्हणजे एक प्रकारची हास्यास्पद लज्जास्पदच गोष्ट आहे आणि हे सगळं ब्रह्माजींनी जाणलंय पहा. आणि मग याच्यातून आपण समजून घेऊया ब्रह्माजींच्या स्तुतीतून आणि ब्रह्माजींनी आपली जो अपराध आहे तर तो कशा पद्धतीनं घडलाय हे जे वर्णन केलंय ह्याच्यातून आपण समजून घेऊया की आताच्या आधुनिक काळातले जे वैज्ञानिक आहेत वेगवेगळे शोध लावतात आणि मग त्यांची अवस्था कशी आहे पहा. म्हणजे आपल्याला या आताच्या अत्याधुनिक म्हणजे युगामध्ये असे जे वैज्ञानिक आहेत की जे म्हणजे कसे आहेत ते सत्ता सामर्थ्यामुळं म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे शक्तिशाली आहोत. मग काय वेगवेगळ्या राष्ट्रांकडे अण्वस्त्रांच्या चाचण्या काय होतात आणि मोठी मोठी पॉवरफुल अण्वस्त्र त्यांच्याकडे आहेत. मग सत्ता आहे. मग हे सगळं भगवान यांच्या समोर काय आहे म्हणजे काहीच नाही आहे. म्हणजे नथिंग आपण म्हणू. म्हणजे भगवान यांच्या सामर्थ्यापुढे शक्तीपुढे हे काहीच नाहीये. असं पद्धतीचं हे सामर्थ्य आहे पहा. हे जाणलं पाहिजे आताच्या काळातल्या लोकांनी. म्हणजे आणि हे शिकलं पाहिजे ब्रह्माजींच्या स्तुतीपासून. म्हणजे आता आपण आधुनिक प्रगती केली, पण अशी प्रगती काय कामाची की जी आपल्याला विनाशाकडे नेईल. ही मोठी मोठी अण्वस्त्र, न्यूक्लिअर बॉम्ब आपल्याला सुख, शांती, समाधान प्रदान करू शकतील का या विश्वामध्ये? बिलकुल नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे? आपण गोरक्षा केली पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? आपण कृष्ण भावनेमध्ये आलं पाहिजे. त्यासाठी आपण काय वेगवेगळे कृषी म्हणजे आपण वेगवेगळे शेती म्हणजे जे आहे म्हणजे गोरक्षा वाणिज्य किंवा असे म्हणजे हे सगळी कर्म आहेत म्हणजे वेगवेगळ्या वर्णाश्रम व्यवस्थेनुसार आपण थोडक्यात कर्म केलं पाहिजे. त्यावेळेला काय होईल तर जेव्हा आपण म्हणजे आताची जी ही आधुनिक जी जी आहे म्हणजे कलियुगातली जी आधुनिक मानसिकता तर ही कशी आहे रजोगुणाला आणि खतपाणी घालणारी आहे आणि पुढे जाऊन तमोगुणाकडे नेणारी आहे. मग ही प्रगती आहे का अधोगती आहे? वेगवेगळे आपण शोध लावले म्हणजे आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी वेगवेगळी आधुनिक साधनं आणली. मग ही प्रगती आहे का अधोगती आहे पहा. ही अधोगतीच आहे ना. म्हणजे आपण इंद्रिय तृप्तीसाठी अजून अत्याधुनिक साधनं आणली आणि त्यासाठी आपण पशु हत्या केली. त्यासाठी आपण सगळ्या निसर्ग जे आहे तर त्याचं स्वरूप बदललं. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे एक प्रकारे काय केलं तर भगवान यांनी दिलेल्या ज्या विपुल शक्ती आहेत आणि त्यांच्या विभूती आहेत तर त्यांचा त्रास करायचा आपण प्रयत्न केला. मग यासाठी आपण तिथंच दंडित होतो ना. म्हणजे सुनामी येते, पूर येतो, हो की नाही, महामारी येते. हे काय आहे भगवान यांचं 11व्या स्कंदामध्ये वर्णन आहे की भगवान यांचं हे रूप आहे, रौद्र रूप आहे दंडित करण्यासाठी. जे पृथ्वी तलावर येऊन आपण जे पाप केलं त्याचा भार हलका करण्यासाठी अशा पद्धतीचं जे कर्म आपल्याकडून घडतं मनुष्यांचं
तर यासाठीच हे सुद्धा रूपच आहे, त्यांचं उग्र रूप आहे असं 11व्या स्कंदामध्ये वर्णन आहे पहा. मग अशा पद्धतीची जर आपण कर्म केली तर निश्चितच हे भगवतचरणी अपराध आहेत ना. आणि ब्रह्माजींकडून तर हा अपराध झाल्यावर ते अशा पद्धतीनं क्षमायाचना करतायत. मग आजकाल आपण वैज्ञानिक प्रगतीच्या नावाखाली जे काही करतो आहोत ते आपली अधोगतीच आहेत, ते आपली इंद्रिय तृप्तीची साधनच आहेत. अशा कुठल्या कर्मामुळे आपल्याला कधीच सुख, समाधान, शांती नाही मिळणार. श्रील प्रभुपादांनी काय सांगितलंय, अख्ख्या विश्वाच्या लोकसंख्येच्या 1% लोकसंख्या जरी कृष्ण भावना भावित झाली, म्हणजे काय, की कृष्ण भावनेमध्ये जेव्हा व्यक्ती येतो तेव्हा तो सत्वगुणी कार्य करायला लागतो, सत्वगुणी. मग सत्वगुणामध्ये आपल्याला सगळं यथार्थ जे जसं आहे ते ते वास्तविक स्थिती समजते. आणि जेव्हा अशी समजेल स्थिती त्यावेळेला आपण काय करू, इतर लोकांना प्रशिक्षित करू आणि आपण त्यांच्याकडून भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयास करून घेऊ. मग असा सत्वगुणी लोकांचा संघ 1% जरी असला तरी ते पूर्ण विश्वाला सुख, शांती, समाधान देऊ शकतील. मग आपण काय करू, वर्णाश्रम व्यवस्थेचं पालन करू. आपण काय करू, भगवंतांची सेवा करू, है ना, भगवान यांना अर्पण केलेलं अन्न ग्रहण करू, भगवत सेवेमध्येच प्रत्येक कर्म करू, म्हणजे भगवत सेवा समजूनच करू. मग अशा पद्धतीचे जेव्हा सत्वगुणी कार्य होईल तेव्हा असा सत्वगुणी समाजच काय करेल, इतर रजोगुणी तमोगुणी समाजाला सत्वगुणामध्ये घेऊन येईल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने काय होईल, सुख, शांती, समाधान नांदेल. अन्यथा काय होईल, रजोगुणी लोक यांना काय असतात, असंख्य न संपणाऱ्या इच्छा, आकांक्षा आणि लालसा. मग त्याद्वारे प्रगती होईल का, बिलकुल नाही. मग म्हणजे आध्यात्मिक स्तरावर उन्नती किंवा विश्वामध्ये स्थान, शांती, समाधान होईल का, नाही. तमोगुणी काय करतात, मूर्खपणाच्याच कृती असतात, प्रमाद म्हणजे पागलपण, किंवा आपण म्हणू त्याला हिंदीत पागलपण म्हणलं, मूर्खपणाच्या कृती. मग अशा कृती आपल्याला भगवत धामाची प्राप्ती करून देतील का, बिलकुल नाही. किंवा विश्वामध्ये शांती, विश्वामध्ये किंवा समाजामध्ये शांती, सलोखा निर्माण करतील का, बिलकुल नाही. आणि त्याचंच उदाहरण आहे, आपण आतंकवाद पाहतो, गुन्हेगारी पाहतो, हे कशाचं उदाहरण आहे, रजोगुणी तमोगुणी म्हणजे म्हणजे संस्कृती जी वाढते त्याचं प्रमाण आहे. पूर्वीच्या काळी काय होतं, सत्वगुणी प्रजा असायची राजाची आणि राजाचं कर्तव्य असायचं की सत्वगुणामध्ये राहील प्रजा. यासाठी मानवी जीवनाचं जे ध्येय आहे की आध्यात्मिक स्तरावर उन्नती करणं आणि मोक्षाची प्राप्ती करणे, ह्यासाठी सुद्धा राजा मार्गदर्शन करायचं. म्हणून राजांना भगवद्गीता सांगितली जायची, पहा, राजर्षी असायचे. म्हणजे 4थ्या अध्याय ते आपण अभ्यासले. म्हणजे सत्वगुणी प्रजा हे पूर्वीचं अभिमानाचं किंवा मानप्रतिष्ठेचं मानलं जायचं, असा सत्वगुणी समाज असणं. पण आता उलटे झाले ना, रजोगुणी तमोगुणी समाज आणि त्यांच्या न संपणाऱ्या इच्छा आणि आकांक्षा. आणि याद्वारे कुत्र्या मांजरासारखी ही जमीनच आपली नाही, ही सगळी संपत्ती, हे सगळं ब्रह्मांड भगवान यांनी निर्माण केले. इथं जे काही आहे ते भगवान यांचं आहे. उपनिषद मध्ये आपण अभ्यासतो, पण आपण कुत्र्या मांजरासारखे भांडतो की हे माझं तुझं, आणि ह्याच्यातच आपण संपतो. म्हणजे आणि हे आपल्याला कळत देखील नाही की मानवी जीवनाचा उद्देश काय आहे. इतक्या अज्ञानामध्ये, अज्ञानरूपी अंधकारामध्ये आपण जीवन जगतो आहोत. या सगळ्यातून आपण बाहेर आलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, ब्रह्माजींसारखं आपलं शाश्वत सेवक आहोत त्यांची ही स्थिती आपली जाणली पाहिजे. आणि भगवत सेवेमध्ये आपण कसे समर्पित राहू हे आपण प्रयत्न केले पाहिजेत. तेव्हा काय होईल, तर आपल्याला भगवत धामाची किंवा भगवत कृपेची प्राप्ती होईल. म्हणजे भगवत धामाची प्राप्ती होणं म्हणजेच भगवत कृपा होणं. अन्यथा काय होईल, तर आपण नाहीतर असे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये म्हणजे असे सतत किडामुंगी आणि वेगवेगळे जन्म घेऊन येतच राहू. पण आपण, आपल्याला जर हे चक्र जे असेल तर भेदायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, आपली शाश्वत स्थिती जाणली पाहिजे. आध्यात्मिक स्वरूप स्थिती काय आहे आपली जाणून घेऊन भगवंताशी संबंध प्रस्थापित केला पाहिजे आपण. आणि तो कशामुळे करू शकतो, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनामुळे. म्हणजे दीक्षेचं महत्व आपण समजून घेऊया आणि त्याद्वारे आपण त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाद्वारे आपला त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करून घेऊन आपला शाश्वत संबंध तो प्रस्थापित होत असतो. आणि त्याद्वारे आपल्यावर भगवत कृपा होत असते आणि आपली शुद्धी होत असते. आणि त्याद्वारे भक्ती सेवेचे, भक्तिमय प्रेम सेवेद्वारे आपण प्रयास करून भगवत धामाची प्राप्ती करण्यास पात्र होत असतो. महिलाच दायभाग म्हणायचं, ही आपली पात्रता, अधिकार आपल्या अंगी येतो. मग आता ब्रह्माजी काय म्हणतात की म्हणजे इथे सांगतात की निश्चितच सगळ्यात श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ असे ब्रह्माजी आहेत, पण ते मिथ्या अहंकार आणि ह्या सगळ्या आकाश, वायू म्हणजे अग्नी, जल, पृथ्वी या भौतिक घटकांपासून निर्माण झालेलं ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं पण तेच कारण आहेत. आणि ह्या उत्पत्तीमध्ये आपला जीव निर्माण झाला, तो 24 तत्व आपण अभ्यासलेत, त्याच्यामध्ये त्या 24 तत्वांच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेला आहे, हे आपण अभ्यासले 13व्या अध्यायामध्ये. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे आपण मनुष्याचं शरीर जे घेतलंय तर ते ब्रह्मांड किती विराट असलं तरी जीवात्मा जो आहे तो या शरीरामध्ये बद्ध आहे, हो की नाही. असं 7 वितांचं शरीर आहे आणि ह्याच्यामध्ये तो बद्ध आहे, असं ब्रह्माजी स्वतःचं वर्णन करतात. म्हणजे पहा, म्हणजे मनुष्याचं शरीर 7 वितांचं आणि ब्रह्मांडाचं, तसं ब्रह्मांडाचं सुद्धा मोजमाप करणं शक्य आहे. पण सामान्यपणे प्रत्येकाच्या शरीराचं माप किती असतं, त्याच्या 7 वितां इतकं.
आध्यात्मिक शरीर बरं का. मग आता आपलं ब्रह्मांड इतकं विराट असलं तरी जे ब्रह्मदेवांच्या 7 वितांपेक्षा अधिक उंच ते नाहीये. ह्याच्यातनं समजून घ्या. म्हणजे ब्रह्माजींनी निर्माण केले त्यामुळे ब्रह्माजींचं जे 7 विता म्हणजे तुमचं शरीर आहे त्याच्यापेक्षा ते मोठं नाहीये. म्हणजे पहा, म्हणजे किती छोटं आहे हे ब्रह्मांड, ह्याच्यावरून कल्पना येईल. म्हणजे काय की ज्याप्रमाणे असंख्य अणुकोण खिडकीतून त्या खिडकीच्या झरोक्यातून येत असतात, मग तसंच महाविष्णूंच्या रोमरंध्रातून असंख्य अशी ब्रह्मांड येत जात असतात. इतकं छोटं क्षुल्लक आहे एक ब्रह्मांड आणि तिथले ब्रह्माजी. मग तसंच भगवानांचे आपण सुद्धा अंशरूप आहोत, जसे ब्रह्माजी अंशरूप आहेत. आणि म्हणून अशा परिस्थितीत ब्रह्मदेव जरी सर्वश्रेष्ठ जीव असले या ब्रह्मांडातले, अत्युच्च कोटीचे, तरी ते श्रीकृष्णांच्या उपस्थितीत त्यांचं महत्व काय, अत्यंत तुच्छ असं आहे, नगण्य आहे. मग तसंच आपलं स्थान आहे. म्हणजे आपण सुद्धा नित्यबद्ध असे अत्यंत तुच्छ असे भगवानांचे दास आहोत. मग जर ब्रह्माजींची अवस्था आहे नित्यबद्ध, की जे ब्रह्मांडाचे नायक आहेत, सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती करतात, तर आपलं किती तुच्छ स्थान आहे पहा. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे, भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे आणि त्याद्वारे भगवत कृपा कशी प्राप्त होईल हे आपण अभ्यासलं पाहिजे. इथे आता आपण 5 वाजलेत, आपण आपला अभ्यास थांबूया. मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. पुढचा श्लोक मोठा आहे आणि त्याचा खूप मोठा म्हणजे अर्थ आहे, तर आपण तो पुढच्या क्लासमध्ये समजू.